मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। असं पंचायत समितीबद्दल काही कोणाची अडचण असेल तर एक एक जण माईक मध्ये बोलून तुमची अडचण सांगू शकता। बीडीओ साहेब त्याला उत्तर देतील। ग्रामसेवक असेल, घरकुल असेल, आपण सुरू करूया। कॉर्डलेस नाही का? कॉर्डलेस द्या, कॉर्डलेस हाय 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 देऊन द्या। आणि मध्ये जागा ठेवली पाहिजे, जागा कमी तिथं कोण लोकांची गर्दी झाली भरपूर। ठीक आहे द्या असं। माननीय आमदार साहेबांना प्रथम माझा नमस्कार। आपला गोटा बांधून 2.5 वर्ष झाले, अजून बिलाचा तपास नाही, ते त्यांनी चौकशी करावी, एवढंच माझं बोल। गोठा गोटा गाय गोटा गोठा गोठा म्हणतो गाय गोठा हो थांबा बोलते। सध्या गोठ्यासाठी आपला रेशो बसत नाही। एमर्जन्सीच्या प्रत्येक कामासाठी गावामध्ये 60-40चा रेशो, म्हणजे जेव्हा आपल्या गावामध्ये तुमचं 60% मस्टर होईल, म्हणजे 60,000चं जर काम झालं मस्टरचं मजुरांचं, तर 40,000 रुपये आपण अशा कामांना देऊ शकतो। तर ही अडचण आहे, आपल्या गावामध्ये मस्टरची कामं होत नाहीत। तर आता या महिन्यापासून आपण कामं नवीन सुरू करतोय, नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण अशी मस्टरची कामं सुरू करतोय। त्यानंतर आपण 1-2 महिन्यानंतर रेशो मेंटेन करू, गोठे द्यायला सुरुवात करू। नाही, मंजुरी द्यायला अडचण नाही, मंजुरी दिली तर फंड मिळणार नाही, तुम्हाला पैसे येणार नाहीत। नमस्कार साहेब, माझं PM आवास घरकुल योजनेमधून मंजूर झालेलं आहे आणि का बांधायला लागून 1 महिना झालाय, दुसऱ्यापासून पाणी विकत घ्यायला लागलोय। बिलला गेलं तर ओव्हरकोट नाही आणि मास्टर मागणी केले तर 1/23ला तो माझा जॉब कार्ड मोठेवाडीला पडलाय आणि 9/7/21ला हा दरिकनूरमध्ये आहे। त्याच्यामुळे बिलसाठी 1 महिना मी यर्जारा हे घालतोय। नाव सांगा, काय करायचं? अब्दुल गनी सय्यद शेख। हा, पंचायत समितीला चंद्रकांत कांबळे साहेब। एक जॉब कार्ड 2-2 लाख कसं असतं हे रजिस्ट्रेशन? आपल्याकडं अब्दुल गनी सय्यद शेख दरिकनूर। कारण काय सांगितलंय बिल न द्यायला? मला कारण काय सांगितलं? कागद साहेब सगळे दिले ते। कारण म्हणजे तुमचं जॉब कार्ड मोठेवाडीला हे गेले, त्यांना यायला उशीर होते, जिल्हा परिषद कडून घ्यायला लागते। करून घेऊ। गाव कोणतं तुमचं? दरिकनूर। कधीपर्यंत होणार सर? पाणी नाही, थोडं मला घर बांधायला अडचण आहे। नंबर सांगा तुमचा। नंबर 88-055 36-8-15। तुम्हाला सोमवारी फोन करून सांगतो मी। ठीक आहे। हॅलो बीडीओ साहेब। नाही, बीडीओ साहेबांनी आता ते 60-40चा रेशो सांगितला गोट्यासाठी, जनावर शेडसाठी। म्हणजे पूर्ण गावाच्या कामाचे 60% मस्टर निघाले पाहिजेत का त्या गोट्याच्या संदर्भात तेवढं झालं पाहिजे? गावामध्ये आमच्या करेवाडीत पण असे 3 गोटे झालेले आहेत। फक्त बघा, रोजगार हमीच्या बद्दल सर्व लोकप्रतिनिधींनी हा विषय समजून घ्या। 2017 नंतर जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं कुठलंच काम झालं नसल्यामुळं आपला तो रेशो मेंटेन होत नाही। आता आपण नव्यानं जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून दिलेल्या आहेत आणि त्यामुळं तुमच्या गावामध्ये सार्वजनिक कामं असतील, वैयक्तिक कामं असतील तर त्याची तुम्ही मागणी द्या। रस्ता करायचा आहे, पाणंद रस्ता करायचा आहे, फळबाग लागवड करायची आहे, बांबू लागवड करायची आहे, फिरीचे प्रस्ताव आहे, तर असे प्रस्ताव द्या। 2 महिन्यानंतर गोट्याचे प्रस्ताव मंजूर करण्याचं काम सुरू होईल। हा विषय आता सगळ्यांसाठी कॉमन, म्हणजे गोट्याच्या कुणाच्या अडचणी असतील तर हा रेशो मेंटेन जोपर्यंत होत नाही, मंजुरी देतील बीडीओ साहेब पण तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तर तुम्हाला पैसे पण मिळाले पाहिजे, तर त्याचं आता काम हातात घेतलंय। 600 विहिरींचे प्रस्ताव आले, त्यातले 150 प्रस्ताव माननीय बीडीओ साहेबांनी मंजूर करून टाकलेत। 600 पहिल्यांदा असं घडतंय की जत तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विहिरी देतोय। आता या महिन्यात 2000 विहिरी आपल्याला द्यायचे आहेत। किती? 2000 विहिरी। इथं 5 एकराच्या आतले शेतकरी कोण कोण आहेत? हात वर करा।
5 एकराच्या आतले शेतकरी इतके आहेत, हात खाली घ्या. 5 एकराच्या आतमध्ये आहे परंतु विहीर नाही, असे किती जण आहेत? तर आता तुम्ही पहिलं काम करा, या 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही विहिरीचा प्रस्ताव द्या. एका विहिरीला 5 लाख रुपये तुम्हाला देणार आहेत. तर तुम्ही जेवढे प्रस्ताव द्याल आणि ते प्रस्ताव परिपूर्ण असतील, BDO साहेब 1 मिनिट सुद्धा फाईल ठेवत नाहीत, तिथं मंजूर करून तुम्हाला देणार. ते मागचं काही आता तसलं राहिलं नाही. आता जतला सगळे अधिकारी खूप ऍक्टिव्हपणे काम करतायत. तर आता विहिरीचे प्रस्ताव तुम्ही द्या. गोट्याचा विषय आता कॉमन सगळ्यांचा विषय संपला. गोट्याच्या बाबतीमध्ये आता 2 महिने थांबा. बाकीचे काही विषय असतील तर BDO साहेबांना विचारा. साहेब बांधून तयार आहेत, आमचे 2.5 वर्ष झाले. गोटे बांधून तयार आहेत, 2.5 वर्ष झाले तिघांचे पण. हा बांधून तयार आहेत साहेब. हा मंजुरी दिली होती, माझ्याकडे आहे साहेब. मेंटेन होत नाही त्यामुळे येत नाही. पण रेशो त्या गावात तेच आराखड्यामध्ये मेंटेन करून मग मागणी. विहिरीचं साहेब म्हणजे जे भूजल सर्वेक्षणाची अट आहे का नाही त्याच्याबद्दल बोलतायत ते. सगळी गावं जी आहेत डार्क झोन मध्ये, त्या संदर्भातला एक विषय परत त्याचा जरा फेर सर्वे करून काय करता येतं ते बघू. नाही साहेब, आपण जिल्हाधिकारी कार्यालयाशी थोडंसं बोलावं लागेल. तो विषय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असल्यामुळं म्हणजे तो आपल्या माध्यमातून सुटू शकतोय. आणि जर ते सामूहिकचं बाहेर काढलं, सेफ झोन मध्ये आलं तर म्हणजे जास्तीत जास्त प्रस्ताव देता येतील. दुसरा एक विषय आहे साहेब शाळेच्या संदर्भातला, CM श्री स्कूल नावाची जी आता शासनाने एक नवीन योजना आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक केंद्र शाळेतून एका शाळेची निवड केलेली आहे. आणि माझ्या गावाची करिवडी कोबूची शाळेची निवड झालेली होती त्याच्यामध्ये. आता इथं शिक्षण अधिकारी साहेब सुद्धा आहेत, झालेली आहे, पण त्याचा संदर्भ सांगतोय साहेब मी. आणि तो प्रस्ताव केंद्र प्रमुखाच्या माध्यमातून द्यायचा होता आमदार साहेब. मग आमच्या शिक्षकांनी जे कोणत्या बोलाचे संभाजी जगताप नावाचे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याकडे तो प्रस्ताव दिला. त्यांनी तो प्रस्ताव तिथंच ठेवला, म्हणजे त्यांना आमचं गाव घालायचं नव्हतं. अजून थोडंसं पुढे सांगतो साहेब 1 मिनिटामध्ये. मग पंचायत समितीवरून फोन आला की आपला प्रस्ताव का सादर झाला नाही. त्यावेळेला आमच्या शिक्षकांनी त्यांच्याकडे जाऊन विनंती केली तर त्यांनी ते कचऱ्यामध्ये म्हणजे साईडला टाकलेला होता प्रस्ताव की तुम्हाला देता येणार नाही, गुळगुंगाचा द्यायचा आहे. आता घेतलंय, पण पाठीमागे सुद्धा साहेब म्हणजे संभाजी जगताप ह्या शिक्षकाविषयी आम्ही आपल्याला मुद्दे सांगितलेले होते, त्यांची तक्रार केली होती. विषय एवढा गंभीर आहे साहेब, अजून बरेच विषय आहेत त्यांच्या संदर्भातले. नवोदयच्या परीक्षेचा पण एक विषय साहेब आपल्याला आपण सांगितला होता. गंभीर बाबा आहे, मेरिट मध्ये येणार होता त्याचा फॉर्म. आणि त्याच्या फॉर्म गुजराती भाषेमध्ये भरला गेला. BDO साहेब म्हणजे नाही गंभीर बाबा आहे. तुम्ही एखादी शाळा सिलेक्ट केली आणि तो प्रस्ताव बाजूला ठेवतोय काय, बापाचा राज्यावी द्या. नाही त्यांचा मुद्दा समजून घ्या तुम्ही. तुमच्यावर तक्रार नाही, तुमच्यावर तक्रार नाही. कोण शिक्षक कोण आहे तो केंद्र प्रमुख, कारवाई करा ना. काय घरचा आहे एखादी शाळा डावलायची. आणि सर केंद्रस्तरीय स्पर्धा होतात शेख साहेब ऐका, केंद्रस्तरीय स्पर्धा झाल्या की साहेब त्या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्या शाळेचे विद्यार्थी आहेत त्याच शाळेचा पंच कसा चालतोय. सगळ्या स्पर्धा संपेपर्यंत कोणते बोलाचे पंच, त्याच शाळेचे पंच. तिथं सुद्धा म्हणजे इतके अनागोंदी आहे ना, म्हणजे त्या एका व्यक्तीमुळे त्या केंद्राचं सत्यानाश झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत अनेक तक्रारी झाल्यात पण त्यांना पाठीशी घालतात. तक्रार द्यायची. आणि त्या याचं एक नवोदयचे एक आले होते ते लोक. नवोदयचं त्या विद्यार्थ्याचं आपण दिल्लीत असताना आम्ही तो विषय आपल्याला सांगितला होता. एवढी गंभीर गोष्ट आहे की त्याला परत 5वीला बसता येणार नाही ना. ती पोरग म्हणजे त्यांचे त्या मुलाचे पालक आले, तो मुलगा एवढा हुशार होता, तो म्हणजे जाणीवपूर्वक या शिक्षकाने असं केलंय त्या केंद्र प्रमुखाने. त्यांचं गाव कुठलं आहे, कोणतं बोलत, आणि ते केंद्र प्रमुख कुठं आहेत, कोणत्या बोलाचे, तिथं कसं काय दिलेत. नाही खूप वर्षापासून एकाच शाळेत आहेत सर. काय दिलंय नाही, त्यांना बदलून टाका. म्हणजे तुमची ते कारवाईच तुम्ही ते प्रस्ताव द्या तसा, आणि बदलायचं ना त्या गावात कशाला ठेवताय दादागिरी करायला तिथं. नाही त्याच्यावरती साहेब आमदार साहेब कारवाई झाली पाहिजे. नाही तर रेतसर द्या, आजच्या बैठकीमध्ये घ्या ते BDO साहेब, त्याचा अहवाल तयार करून पाठवावर. चला पुढं. अजून एक साहेब टँकरचा विषय परवा दिवशी प्रांत साहेबांच्या समोर झालता विषय. अजूनही BDO साहेबांची सह्या ते लोक घेत नाहीत पाणी पुरवठ्याचे. आता ते तुम्ही स्थळ पाणी वगैरे ते करतच बसू नका. नाही झालं सर, स्थळ पाणी पुरवठ्याचे नको. तुमचं स्थळ पाणी झालं असेल, बाकीचे विषय सगळे 2 दिवसात संपून टाका. परत तक्रार कुठली आली नाही पाहिजे टँकरची.
अरे रोज रोज नाही एक मिनिट, तुम्ही 3 दिवस झालं म्हणजे प्रांत साहेबांनी सांगितल्यावरती पण बीडीओ साहेबांची सही घेत नाही, असं कसं? अहो आम्ही कर्नाटकात पाणी आणतोय खासगी टँकरनं. तुम्ही आता एका गावाचा हा विषय नाही, ज्या गावाचा प्रस्ताव येईल तो परिपूर्ण ग्रामसेवकांना सूचना द्या, स्ट्रिक्टली प्रस्ताव देतानाच परिपूर्ण द्यायचा. त्याची त्रुटी निघाली ना अमुक तमुक, त्याचा आता तुम्ही व्यवस्थितपणे सगळ्यांना सूचना द्या आणि 2 दिवसात ते सगळं विषय संपून टाका. परत कुठं आता कुठल्या मीटिंगमध्ये हा विषय आला नाही पाहिजे टँकरचा. सगळे उद्या संध्याकाळपर्यंत सगळे टँकर तालुक्यातले जिथं कुठं मागणी आहे ते देऊन टाका. परत आता तो विषय त्याच बैठकीमध्ये तेच विषय नको. ओके, थँक्यू. नमस्कार साहेब, माझ्या गावचा विषय जलजीवनचा आहे. जलजीवनचे पाईपलाईन होऊन 2 वर्ष झालेलं आहे साहेब. परवा मीटिंगला नव्हता का जतमध्ये? नाही, का सांगितलं नाही. अरे सगळ्यांना बोलवलं होतं ना. ठीक आहे, बोला. तर पाणी टेस्टिंग झालंय, सगळं झालंय. काल तिथल्या शेतकऱ्याच्या आम्ही यात्रेला त्यांच्यातून लाईट टाकून पाणी सोडलं होतं. आता जे कॉन्ट्रॅक्टर आहेत MSCBचे त्यांच्याकडे ऑर्डर वर्कआउट मिळून 15 दिवस झालेत. आज येतो उद्या येतो म्हणून ते परवा दिवशी आले होते. नंतर ना तिथं फॉरेस्ट खात्याचा विषय येतो तिथून. कनेक्शन जोडायचं का? हा, कनेक्शन जोडायचं आहे. मग ते फॉरेस्ट खात्याचा विषय म्हणून त्यांनी ते लाईनच थांबवले तसेच. कोण आहे MSCBचं? कोण आहे? कोण आहे तुम्ही कोण आहे? अरे थांब जरा, MSCBचा अधिकारी कोण आहे? तुझं घेतो थांब. साहेब काय फॉरेस्ट कोण आहे? काय तिथं पोल पडते का? पोल पडते का तिथं? किती? 4 पोलच आहे. परवानगी हे बघा, MSCBनं एकत्रितपणे जल जीवन मिशनची कामं ज्या गावात सुरू आहेत आणि फॉरेस्टची अडचण आहे. मला वाटतं मागं अंकले आणि कुठलं गाव सांगितलं तुम्ही फॉरेस्टची अडचण आहे? डोरली हे 3रं गाव. ह्या 3 गावाचे एकत्रित प्रस्ताव द्या. इथं पण आहे, दरीबडची मध्ये पण तो विषय आहे. जेवढे असतील जिथं फॉरेस्टचे विषय आहे आणि तुम्ही एकदाच तो तुमचे लेवल देणार आहे की वर? हा, एकदाच पाठवून द्या सगळे प्रस्ताव, तात्काळ द्या. होय, त्याच्यासाठी थांबू देऊ नका. सर काय अडचण आहे, त्या परमिशनसाठी आपण डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरना पण भेटलो साहेबांच्या सल्ल्यानुसार, पण त्याच्यामध्ये त्यांची जी प्रोसिजर आहे आणि डॉक्युमेंट्स आहेत ते भयंकर आहेत आणि त्याला लागणारी फी आपण दरीबडचीच्या याच्यासाठी गेलो होतो 1,70,000 त्यांनी हे सांगितले. फी कोण भरणार? फीला ऑथेंटिक असं काही नाही त्यांच्याकडे. दरीबडचीच्या पाणी पुरवठ्यासाठी नाही, फक्त आपण लिंक लाईन टाकतोय आपण. साहेब ते आपण दरवर्षीला परवा लाईनचा थ्रू केलो होतो त्या लाईन विषय. ठीक आहे, ठीक. ते अधिकारी पैसे मागतात त्यामुळे ते तिथं परत पैसे नव्हे, त्यांचं रितसर भरून घ्या मध्ये, पैसे डायरेक्ट म्हणू नका. नाही साहेब, त्याचा विषय झाला होता त्यावेळी राठोड साहेबांचा फोन मला आला होता. ठीक आहे, ते करू आपण. चला तुम्ही द्या प्रस्ताव, ते जे कलेक्टर साहेबांच्या बैठकला एकत्रित. चालेल. हा, मॅडमना कट्टे मॅडमना बोलू. चला पुढं. हॅलो, कशामध्ये तो प्रस्ताव? शेती पंपाचे नवीन सगळे कनेक्शन बंद आहेत. सोलरची मागणी करावी लागेल. शेती पंपाच्या ह्याच्यातून नाही मिळणार. नाही, त्यांना काय म्हणणं आहे, 24 तास लाईट पाहिजे त्यांच्या विहिरीच्या कनेक्शन साठी. भगीरथ हा नाही सर, त्यांचा प्रस्ताव ऍक्च्युली गावठाण फिडरवरून मंजूर आहे. बर, पण त्यांची मागणी शेती पंपाच्या लाईनवरून पाहिजे. ऍक्च्युली गावठाणच्या लाईनवरून दिली 24 तास सप्लाय मिळणार. 24 तास आहे ना, मग कशाला पाहिजे तुम्हाला? मग कुठं आहे तुमचा विहिरीचा सोर्स? कुठं आहे? तलाव मध्ये. आणि तिथं लाईट कुठली आहे? तिथं शेतीचे. बघून घ्या जरा ते. ठीक आहे, चला. साहेब आम्हाला रेशन कार्ड ना बेमाना बिमू रामू बिमाना मासाळ पांढरेवाडी रेशन कार्ड ना, आम्हाला रेशन कार्ड पाहिजे. रेशन कार्ड थांबा की, पंचायत समितीचे विषय संपले का सगळ्यांचे? पंचायत समितीशी रिलेटेड कोणाचा विषय आहे का? बोला. कशाचा? तो प्रस्ताव तुम्ही तर हे पाठवत असाल, तुमचा काय रोल आहे? पाठवलाय प्रस्ताव कुठे आता?
खन्नाळचं ग्रामसेवक अण्णासाहेब कोण आहेत? खन्नाळ मधून कुलाळवाडी वेगळी ग्रामपंचायत करायचा प्रस्ताव कुठे आहे? हा पंचायत समितीकडे आहे, बघून ते पाठवतील साहेब. चला साहेब. हॅलो, मी नागेश मदन हा म्हणा. MSCBचा आम्ही घेतोय ना, इथं एक एक विषय सुरू आहे ना. पंचायत समितीचा विषय संपला का सगळ्यांचा? तुमचं काय मामा, काय विषय होता? राबो भीमाना मासाळ त्याने रेशन कार्ड आहे पांढरेवाडीची रेशन. चला का रेशन कार्डाचे विषय कुणाकुणाचे आहेत? तिथून बोला. काळामध्ये मी जातो माणसातला ऑफिस मध्ये कागद असं फिरकून टाकतंय. काय बाबा हे काय कायदे त्यांच्या हातात आहे हे काय मला कळायला मार्ग नाही. कधी गेला होता तुम्ही? 3 वर्षाला सदस्य जातो सरपंचा विचारा. आता अडीच काय धान देते त्यांच्याकडे मी कागदपत्र त्यांच्याकडे दिले. ती बरोबर 6 महिने झाला त्यांच्याकडे कागदपत्र देऊन. तुम्हाला धान्य मिळत नाही? नाही मिळत नाही. आता बरोबर 9 महिने धान मिळालं नाही साहेब. माझ्या कार्डावर जुनी कार्डावर धान जर मिळालं असलं तर मला लगामध्ये टाका. हनुमंत मोरडी नाव देऊन घ्या. अरे यांचा पण विषय आहे. तुमचा विषय काय मामा, बोला तुम्ही. हा तिथंच उभा राहून बोला. काय बोलणार बोला. तहसीलदार साहेबांच्याकडे हॅलो साहेब, राशनच्या बाबतीत काय प्रश्न आहे? एक 4-5 वर्षापूर्वी कार्ड विभक्त करण्याचा एक उपक्रम राबवला गेला. कशाचा? कार्ड विभक्त करण्याचं, राशन कार्ड. त्यामध्ये मूळ कार्डाला राशन येतं, विभक्त कार्डाला राशन मिळत नाही. यासाठी लोक सारखं त्या पुरवठा विभागाला वारंवार फेऱ्या देत बोलते साहेब बोलते ते. त्यांना समजावून सांगा तुम्हाला नवीन लोकांना काय मिळालं नाही, आता कधी मिळणार आहे? कसं झालेलं आहे, आता पुढच्या मागच्या 1.5-2 वर्षापासून बरेच अर्ज आपल्याकडे आल्याने पेंडिंग राहिलेला आहे. त्यामध्ये अंत्योदय आणि PHH प्रायोरिटी हाऊस होल्ड या दोनचा इष्टांक असतो. म्हणजे आपल्या तालुक्यात दिलेला कोटा असतो. अंत्योदयचा कोटा पूर्ण संपलेला आहे, निगेटिव्ह मध्ये आहे. म्हणजे 1000 लोकांना रेशन द्यायला पाहिजे आपण 1200 लोकांना ऑलरेडी देतोय ऍडव्हान्स मध्ये, म्हणजे 200 निगेटिव्ह मध्ये आहे आपण. आणि PHHचा कोटा तर फक्त 12 शिल्लक आहे, दिव्यांग वगैरेला आपण देत होतो. परंतु आता 32,000 कोटा जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. त्यामुळं मागच्या तारखेपासून ज्यांनी पहिले अर्ज केले होते त्यापासून तर शेवटचा जो आतापर्यंत असेल त्यांना आपण हे करूया. दुसरा मुद्दा होता ऑनलाईन करायचा. आता निरीक्षण अधिकारी नवीन आले, मागच्या 6 महिने झालं. मी पण 6 महिन्यापूर्वी जॉईन झालो. मागच्या 6 महिन्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कार्ड ऑनलाईन केलेले आहेत. आणि महिन्यातले 15 दिवस साईट बंद असते आणि आमदार साहेबांना पण ते साईट दाखवली. आणि आम्ही DSO मार्फत NRC आणि मंत्रालयात पण ते कळवलेलं आहे साईटचं लवकर हे करावं. 3-3 दिवस साईट बंद असते, त्यामुळे ऑनलाईनचा विषय झालेला आहे. आणि आता दर शुक्रवारी पुरवठा अधिकारी एक ऑपरेटर विथ लॅपटॉप दर शुक्रवारी संकला येतील. तुम्ही सर्व संकला येऊन त्या दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं काम करायचं आणि ऑनलाईनचं तिथंच करायचं, जतला यायची पण गरज नाही. या व्यतिरिक्त काही तुमची तक्रार असेल आणि आणि आम्ही प्रेस नोट पण दिलेली आहे. प्रेस नोट पण दिली आहे आणि ऑपरेटरना पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत. एजंट कोणी आत आला नाही पाहिजे. वाटलं तर आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये बाहेरच हे करू, खिडकीतूनच अर्ज घ्यायचं हे करू, जेणेकरून एजंट आमच्या ऑफिसमध्ये येणार नाही. तसं आम्ही सूचना पण दिलेली आहे. आणि वाटलं तर माझ्या कॅबिन लेवल पण तुम्ही हे करू शकता. त्या व्यतिरिक्त आता धान्य मिळत नाही किंवा काही दुकानदार तुम्हाला धान्य कमी देतात किंवा काही ठिकाणी धान्य दिलं पावती दिली जात नाही, असं पण बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. मी भागात दुकान व्हिजिट केलं, तिथे तक्रार होती. ठीक आहे. 1 मे ते 1 जून या काळामध्ये आमच्याकडे टोटल 180 स्वस्त धान्य दुकान आहेत. 1 मे ते 1 जून या काळामध्ये आमचे 5 नायब तहसीलदार आणि मी स्वतः 6 30 दुकानं स्वतः आम्ही गावात भेट देणार आहोत. त्याचा आम्ही टाइम टेबल देऊ तुम्हाला, तेव्हा तुम्ही त्या गावामध्ये या. त्याच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही आम्हाला सांगा. आपण त्यांच्या लेखी तक्रारीवर आपण त्या दुकानावर पण ऍक्शन घ्यायचा आपण प्रयत्न करूया. त्यामुळे कमी धान्य मिळालं, धान्यापासून वंचित राहिलं किंवा पावती दिली नाही किंवा धान्यासाठी पैसे घेतले असं कुठलीही तक्रार पुढच्या 1-2 महिन्यानंतर तुम्हाला दिसणार नाही. राहिला मुद्दा ऑनलाईनचा, बरेच अर्ज आमच्याकडे आलेले आहेत. फर्स्ट इन फर्स्ट आउट नुसार आमचे निरीक्षण अधिकारी ऑनलाईनचे अर्ज निकाली काढतील आणि माननीय आमदार साहेब जिल्हाधिकाऱ्यांना बोलून आपल्या तालुक्यासाठी अजून इष्टांक वाढवून देतील.
असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. याच्यामध्ये आता आमच्याकडे मी काल माहिती घेतली त्याप्रमाणे 900 अर्ज आहेत असे की ज्यांना विभक्त केले, परंतु अजूनपर्यंत कोटा नसल्यामुळे आपण देऊ शकलो नाही. आता आपण इष्टांक आल्या सगळं अरे शांत बस जरा. बोला. ज्यांचा इष्टांक पहिलं नाव ज्याचं असेल यादीमध्ये पहिलं नाव येईल त्याला पहिला प्रेफरन्स असेल. जोपर्यंत आपली यादी चालेल जेवढा इष्टांक आपल्याला मिळेल आणि आपल्या यादीतलं एकही नाव ठेवलं जाणार नाही याची आम्ही काळजी घ्यायला तहसीलदार साहेब आणि पुरवठा निरीक्षण यांना मी सांगतो की या सगळे जेवढे अर्ज आहेत आपल्याकडे 900 ते 1000 अर्ज आहेत. प्रत्येक अर्जाला पहिला जो अर्ज आलाय जेवढा उशिरा अर्ज पहिला आलेला आहे त्याला द्यायचा, शेवटच्या अर्जाला शेवटचा प्रेफरन्स अशा पद्धतीनंच द्यायचं. कोणी सांगितलं एखादा फोन केला म्हणून आपण कुणालाही द्यायचं नाही किंवा बाहेरचा कोणी एजंट आणले म्हणून करायचं नाही. तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व पद्धतीनं आपण देऊया त्यांना. आमचं नाव आहे क्या बरं आता काय कधी आलो ए बापू बोलो सर मला कार्ड दिले आणि 1-1.5 वर्षाला जर नावं घातलीत तहसीलदारचा शिक्का आहे सगळं आहे आणि परत म्हणले जावा ते पुरवठा अधिकाऱ्याकडे गेलो. ते पुरवठा अधिकारी 1 मिनिटही थांबत दिलाय. 5-6 जण आहेत. का दिले सांगा तुम्हीच. कुणाला आता काय ओळखतं हे घ्या पुरवठा अधिकारी साहेब हे घ्या ह्यात नावं कमायचं. बघा रेशन कार्डाच्या बाबत ज्यांच्या ज्यांच्या अडचणी आहेत हे चोते साहेब आहेत. इथं आता एका बाजूला तुम्हाला भेटतील. त्यांना सगळ्यांची नावं द्या, सगळ्यांची यादी द्या. पुढच्या काही दिवसामध्ये तुमचे रेशन कार्डाच्या बाबतचे सगळे विषय ते संपून देतील. कुठल्या एजंटला तुम्ही जाऊन भेटू नका. तुम्ही जाऊन एजंटला भेटायला आणि परत बदनाम यांना कराल तर अजिबात नाही सर. तुम्ही डायरेक्ट ऑफिसला भेटा. तिथं काय त्यांच्याही अडचणी आहेत. तिथं काय सर्व्हर डाऊन होणं, नंतर इष्टांक त्यांना मिळाला नाही, तो केंद्र सरकारकडून मिळतो. कुणाला धान्य द्यायचं यांच्या हातात नाही. आता इष्टांक जो आलाय जिल्ह्याला, आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं तसं मी जिल्हाधिकारी साहेबांना भेटतो, त्यांना विनंती करतो की जत तालुक्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त इष्टांक द्या. तो मिळाला का तुम्हाला सगळ्याला धान्य चालू होईल. तो यांच्या हातातला विषय नाही. हे सर जतला असतात का संकला शुक्रवारी आता दर शुक्रवारी संकला येणार. तुम्ही असताय हा दर शुक्रवारी दिवसभर हे संकला येणार. काल निर्णय आपण असा केलाय की पुरवठा अधिकाऱ्यांनी 1 दिवस संकला बसायचं शुक्रवारी, बाकीचे राहिलेले दिवस जतमध्ये. मग तुम्हाला जिथं कुठं शक्य आहे तिथं तुम्ही जावा. साहेब माझी एक विनंती आहे तहसीलदार साहेबांना, जी रेशन कार्ड मध्ये आता जे अंत्योदयमध्ये यादीमध्ये नावं आहेत पण मयत आहेत असे नावं कमी करून नवीन नावं आपल्याला बसवता येतील. आता मी काय सांगाल आपण काय केलेलं आहे मयत खातेदार आणि डुप्लिकेट डबल एकाचं नाव 2 ठिकाणी आहे डिडुप्लिकेशन हे कमी करण्यासाठी आपण प्रेस नोट पण दिली होती. दुकानदाराची मीटिंग पण घेतली आणि आम्ही आता जेव्हा 1 मे ते 1 जून जुलैमध्ये येणार आहेत त्या दुकानामध्ये पण आपण तुम्हाला आधी कल्पना देऊ आणि तिथे मयत खातेदाराचं चावडी वाचन करायचं. रेशन कार्डवाले किती जण आहेत तिथं? रेशन कार्डाची अडचणीत असे हात वर करा फक्त. हे बघा तहसीलदार साहेब, हा संख्या खूप आहे या बैठकीमध्ये. रेशन कार्डच्या बाबतीमध्ये किती दिवसात आपण त्यांचा विषय संपवला? हे अरे थांब झालं की ऐकलो की सकाळ सकाळी लावून बसलाय. दरीबडची मध्ये पण एक कॅम्प घेऊया काय अडचण उमदी सारखा दरीबड काय करू पुढच्या आठवड्यात दरीबडची ते कॅम्प ठेवू. सगळे अधिकारी इथं पाठवतो, तिथून सगळी कामं करून घ्या दिवसभर थांबून इथंच याच मंदिरात. हो चालेल. तारीख हे तुम्हाला डिक्लेअर करतील. त्या दिवशी रेशन कार्डाच्या बाबत सगळ्या लोकांनी इथे यायचं. पुरवठाचे सगळे अधिकारी इथं मंदिरात बसून तुमचं सगळं काम करून देतील. चालतंय. हा आमचे निरीक्षण अधिकारी ऑपरेटर सर्व येतील त्या ठिकाणी. 1 दिवस तलाठी आमचे कळवतील तुम्हाला. त्या दिवशी सर्वांनी तुमच्या तक्रारी घेण्याचं काही अडचण नाही. आता असेल तर निरीक्षण अधिकारी साईडला येतील, तिथे नावं लिहून द्या. ना आता तो विषय झाला ना कॅम्पच इथं लावायचा. तारीख तुम्ही त्याला कळवा आणि ऐका पुढे कळवा. मला 5 दिवस वेळ मिळत नाही. तुम्ही 5 दिवस ऑफिशियल काम करा, शनिवार रविवार कॅम्प लावा तरच होईल तुमचं. नाहीतर तुम्ही कॅम्प लावले हे बघा सुट्टीच्या दिवशी कॅम्प लावला जाईल. सुट्टीच्या
शनिवारी किंवा रविवारी म्हणजे तुम्हाला पण वेळ मिळेल, तुम्ही सगळे येऊन इथं त्याचं काम करून घ्या रेशन कार्डाच्या संदर्भातलं. हे चोते साहेब आहेत, हे येतील स्वतः दरीवरती तिथंच याच मंदिरात. दौंडी देतो तसे आम्ही शनिवार रविवार काय होतंय 5 दिवस ऑफिसला काम चालू असते, 200-250 अर्ज दररोज त्यांच्याकडे येतात, त्या निर्गती होत नाही. त्यामुळे 5 दिवसात जर कॅम्प लावला तर तिथलं काम बिघडेल. त्यामुळे 4 दिवस जतला बसतील, 1 दिवस संकला बसतील आणि शनिवार रविवार आहे प्रत्येक मोठी मोठी जेवढी गावं आहेत जवळपासच्या वाड्यावस्त्या जिथं कव्हर होतील अशा ठिकाणी आपण कॅम्प लावूया. दर शनिवार रविवारी आपण एक कॅम्प लावूया. इथून पुढे महिनाभर आपण कॅम्प लावूया. चला आता रेशनचा विषय संपला. पुढं दुसरा कुठला विषय बघा. एकच मिनिट साहेब, रेशन संदर्भात सगळे वरिष्ठ अधिकारी, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि आमदार साहेब, आपण सगळ्यांचं अभिनंदन करतोय. एवढा चांगला उपक्रम सुरू केला आहे. अरे कोण आहे त्याला जरा शांत बसवा. नाटक करून इथं मिटिंग तुझ्या त्यासाठी नाहीये. बसा बस, शांत बस, शांत बस, जाऊ द्या. वर दंगा करत बसू नको. लोक एवढ्या लांब आले ते. साहेब गेल्याच आठवड्यातला विषय आहे, म्हणजे छोटे साहेबांचं पण काम 1 नंबर आहे. पण तिथले ऑपरेटर, आपला एक लाभार्थी आहे दिगंबर गोपणे नावाचा, ते नावं 4 ऑनलाईन करायला 400 रुपये मागत होते. तरी पण ते सोयीच्यानं 200 रुपये देत होते. त्यांनी काही ते पैसे घेतले नाहीत. परत मी तिथं गेलो, मग त्याच्यानंतर मग नको पैसे नको म्हणून ते केलं. परत साहेबांसोबत पण आम्ही बोललो. त्याच्यानंतर साहेबांनी तो विषय मार्गी लावला. साहेब अरे बाबा शांत बसा, त्याला तिथं बसवा शांत. म्हणजे साहेब त्या डाटा ऑपरेटरना थोडं पहिली जी सवय लागलेली आहे ती थोडी कुठेतरी आता बदलायला लावायला सांगा. ठीक, शासकीय नाहीत ते, निम शासकीय आहेत. तरी पण ते सोयीच्यानं 200 रुपये घेत होते. सांगू त्याला, सांगू सूचना. चला MSCBचा काय विषय कोणाचा. कुठे गेला पोरगा MSCBचा बोलत होता इथं. हा बोल, काय विषय तुझा. हॅलो साहेब, जवळपास 4 वर्ष झाला अर्ज करून टीसी साठी, आणि जवळपास अजून 2-3 वेळा MSCBला भेट दिली. त्यांच्याकडे द्या ते तुझं हे पण दे की. जरी त्यांनी कोटेशन भरलेलं असलं तरी ते आता सगळे आतापर्यंतचे जे पेंडिंग आहेत ज्यांनी भरलेले आहेत ते सगळे सोलर म्हणून डायव्हर्ट करण्यासाठी निर्देश आहेत. नवीन तर अप्लाय होत नाही, पण ज्यांनी भरलेले आहेत आणि पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी सोलर हा एकमेव पर्याय आहे. बाबा ह्यांना काय करणार आपण. नाही होणार. ते तुमचं कशाचं शेतीच आहे, कितीच आहे. आणि आता सरकारनं निर्णय केलाय की तुम्हाला सोलरवरतीच कनेक्शन द्यायचं, तर तुम्ही आता यांचं कन्वर्ट करून घ्या आणि त्याला सोलरमध्ये देऊन टाका. काय विहीर आहे का बोर आहे, किती खोल आहे. हा आता नवीन आलंय त्यात बुस्टर वगैरे देऊन टाका त्यांना. सोलरसाठी जेवढे पैसे भरणं लागणार आहेत ते किती आहे, कोटेशन किती आहे. ते 3 HP आहे. किती पैसे भरले तुम्ही. 5 HP ला 32,000 भरावं लागतात. नाही हे किती भरलेले आहेत पूर्वी. 12,500 त्यातनं वजा होतील. वरचे पैसे भरून टाका, तुम्हाला सोलर मध्ये ते देत आहेत. अरे आता निर्णय वरचा झालाय तो माझ्या हातातला ह्यांच्या हातातला विषय नाही. वर्ण निर्णय असा झालाय सगळ्यांना माहिती आहे की सोलरवरती सगळी कनेक्शन द्यायची, आणि त्यामुळे आता तुम्ही फक्त वरचे पैसे भरून घ्या. तुम्हाला 5 HP 7.5 HP 10 HP पर्यंत देत आहेत. 7.5 HP पर्यंत सबसिडी आहे. वरचे पैसे जर कुणाला 10 HP चे लागले तर ते भरायचे. आणि त्याला आता पाणी पहिलं जास्त खोल बोर असल्यामुळे पाणी निघत नव्हतं, हेड मिळत नव्हता. त्याला तर नवीन त्यांनी टेक्नॉलॉजी आणल्या, बुस्टर जोडायचं, त्यातून पाणी येते. त्याला पर्याय नाही आता. चला यांचं जोडून घ्या, कन्वर्ट करून घ्या. तुम्ही अर्ज द्या, कन्वर्ट करून घ्या. आता ते जुनं मिळतच नाही माझ्याजवळ सांगून. साहेब जी MSCBचा विषय साहेब, MSCBचा विषय आधी घ्या. साहेब काय झालंय, परवा तुम्ही आला होता फॉरेस्ट मध्ये. कुठं. इथं फॉरेस्ट मध्ये परत आता काम म्हणजे ते आता चर्चा करू नका, ते गुपचूप झालंय ते नंतर बोलू. चला नाही म्हणते साहेब ते बोलू का. त्याला बोलू, तो प्रस्ताव करून देऊ. त्याने म्हणते आमच्याकडे प्रस्ताव MSCBने दिलेलाच नाही. द्या ना प्रस्ताव. मग आता या अधिकाऱ्यांना मी विचारतो, प्रस्ताव द्या. फॉरेस्ट खातं तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. आणि फॉरेस्ट अधिकाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही सारख्या धमक्या देऊ नका केस घालतो म्हणून. ते झोपली नाही MSCBची लोक. साहेब दरीबडीचा विषय, दरी कोणावर आमच्यात लाईट फक्त 10 मिनिट पण टिकत नाही साहेब. हो ते करून घेऊ आपण. तुम्ही प्रस्ताव द्या. वर पण बोललो मी कट्टे मॅडमना, कलेक्टर साहेबांना लागलं तर बोलू, पण तुमची प्रोसेस तर करून घ्या. पुढे काय करायचं आपण ठरवू. साहेब MSCB संदर्भातच विषय आहे. करेवा कोणत्या बोलतचा एक जुना ट्रान्सफॉर्म आहे, त्याच्यावर फुल लोड आहे. लोकांची काय होत
कितीच आहे? तो 100चा आहे बहुतेक. त्याला ऍडिशनल तिथं जोडून देता येईल की आपल्याला आम्हाला म्हणजे परत दुसरा देता येईल का तिथंच लागून? अधिकृत लोड असेल तर ऍडिशनल दुसरा 100 नाही. ह्याने अगोदर आम्हाला सांगितलं होतं तुम्ही नवीन कोटेशन करा आणि तुम्हाला आम्ही वाढवून देतो. वायरमॅन 2 वेळा येऊन गेलेत. आता तुमचा लोड जास्त आहे का 100 पेक्षा? जास्त आहे. रीतसर करून द्या. ठीक आहे. वेळेत कोटेशन न भरल्यामुळे तो अधिकृत लोड वाढवता आला नाही. आता ते काय होतं आकड्याचा हिशोब आपण घेत नाही. आपल्याला रीतसर असेल तेच घेतोय. जेवढे आकडे होते तेवढे सगळे अधिकृत करून घ्या. मग आता जोडून द्या. आपण ऍडिशनल देऊ तिथंच लागून. चला पुढे कुणाचा MSCB? सर नमस्कार, मी हिम्मत मोहिते कोणते बबला. आमचा पण सेम प्रॉब्लेम आहे. आमचा 63 kVA ट्रान्सफॉर्मर आहे आणि 63 हा सर त्याला 100चा द्या. आणि ते प्रत्येक वेळेला सर ट्रिप होत आहे. तुम्हाला 100चा देतो. थँक्यू. तुम्ही नाव वाढवा. चला थँक्यू सर. हे नाव लिहून घ्या त्यांचं. चंदू. हॅलो साहेब नमस्कार. त्या दोघांची नावं द्या. करेवाडी कोबो आणि हे हिम्मत मोहिते कोणते बोललात. हॅलो साहेब डीपीचं नाव सांगा ना. डीपीचं रक्ते वस्ती सर. रक्ते वस्ती. चला. हॅलो साहेब मी महादेव इंदोर बोलतोय. आपलं तुमच्या हातूनच एक तिथं अडीचला त्याची मंजूर झालेलं आहे सिद्धनाथ मध्ये. ते तेवढं लवकरात लवकर तुम्ही काम केलं पाहिजे. आणि कधी देणार आहे? एप्रिल मध्ये आता वर्क ऑर्डर देतील तुम्हाला. मे पर्यंत जोडून द्यायला होतो. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सांगा तात्काळ करून द्या. आणि अजून एक विषय, जिथं जिथं ह्याचं कनेक्शन मिळणार आहे सर्व्हिस कनेक्शन त्यांनी द्यावं. ते सौर ऊर्जावरती बघा, सौर ऊर्जेचा निर्णय वरून झालाय. तुम्ही अधिकाऱ्यांना कोणी दम देऊ नका, मला पण दम देऊ नका. सगळा हा सरकारचा निर्णय आहे. आम्ही त्यांच्याकडे विनंती केली. आता त्यात त्यांनी बदल केलाय. पूर्वी पाणी आपलं हेड मिळत नव्हतं. 1000 फूट होल आहेत आपली किमान, किंवा आपल्या 5-5 हजार फूट पाईपलाईन आहेत. काय काय जणांच्या नदीवरनं 5-5 किलोमीटर पाईपलाईन आहेत. तर त्याच्यासाठी आता त्यांनी नवीन एक प्रयोग केलाय. त्यामध्ये बुस्टरचे काय जोडलेत का आपण इथं? आता नवीन हेड मिळण्यासाठी त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे. आणि 7.5 HP मोटर टाकून सुद्धा तुम्हाला हेड मिळत नव्हता. त्यांना आता 10 HPचं मोटर द्यायची परवानगी सरकारनं दिलेली आहे. फक्त त्याची सबसिडी देत नाही 2.5 वरच्या HPचे. तर आता तो विषय वरच्या लेवलचा आहे दादा, म्हणजे सरकार लेवलचा आहे. तो निर्णय झालेला नाही. आता अधिकाऱ्यांच्या हातातला तो विषय नाही. सगळ्यांना सूचना दिल्यात फक्त सोलारच जोडा. अडचणी तुमच्या 100% बरोबर आहेत की त्याला हेड मिळत नाही. परंतु आता त्यासाठी आता नवीन त्यांनी प्रयोग केलाय. तो काय सक्सेस होतोय आपण बघूया. ठीक आहे. अजून एक साहेब, आमच्या ग्रामपंचायतीचं नियोजन थोड्यामध्ये चुका लागलंय. आमच्या शिवाजी चौकामध्ये गटार केलेत. जवळजवळ 4-5 वर्ष झालं गटार पॅक झालेला आहे. कोण आहे अण्णासाहेब सिद्धनाथला? सिद्धनाथ नाही, दरीवडची अण्णासाहेब कोण आहेत? बोला, कुठलं गटार तुमलंय? शिवाजी चौकामध्ये प्रत्येक रस्ते गल्ली बोळ सगळं स्वच्छ नाही, काय नाही, घाण घाण झालेलं आहे. त्याचं जरा नियोजन लावायला सांगा. तुम्ही जरा एकदा सूचना द्या स्वच्छतेच्या. शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 10 एप्रिल पर्यंत सर्व ग्रामपंचायती, सर्व कार्यालये, आस्थापना स्वच्छ करण्याच्या सक्त सूचना आहेत. जर अशा पद्धतीनं स्वच्छता नसेल तर तुम्ही माझ्याकडे पर्सनल तक्रार करा, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि सर्व ग्रामसेवकांना सक्त सूचना आहे. 10 एप्रिल पर्यंत सर्व ग्रामपंचायती स्वच्छ झाल्या पाहिजेत, संपूर्ण परिसर. बघा, अण्णासाहेब सगळे आहेत ना ग्रामसेवक. अण्णासाहेब उभा राहा सगळे. तुम्हाला विनंती अशी आहे की तुमच्याकडे कर्मचारी कमी असतील, स्वच्छता कर्मचारी, जरा 8-10 लोक लावून जरा गाव स्वच्छ करून टाका. जिथं जिथं कुठं गटारी वगैरे तुंबलेले आहेत किंवा काय करायचं आहे, जरा तुम्ही जरा लक्ष दिलं तर ते होऊन जाईल. विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. हा, चला पुढा. हॅलो, एक मिनिट. हॅलो हॅलो साहेब, रस्ता देतो. अजून एक विषय आहे. तुम्ही मला मतं देताना मी सांगितलं देतो, आता देतो की देतो आता रस्ता तुम्हाला. सगळे रस्ते करून देणार, चिंता करू नका. गुलगुंजनाचे 2 TC आहेत ते शिफ्ट करायचे. काय करायचं आहे? शिफ्ट करायचे. ग्रामपंचायत समोर आहेत त्या, ते शिफ्ट करायसाठी TC अरे ते पैसे बाबतीत शिफ्ट करायला कशात भरणार? म्हणजे मंजूर झालं. आपण जिल्हा नियोजन तुम्हीच केलं. जिल्हा नियोजन देता येईल ना शिफ्टिंगला? माझं पत्र जोडा, मी देतो. किती झालंय एस्टिमेट? देतो. आणखीन एक ऍडिशनल TC पाहिजे गुलगुंजना. ऍडिशनल जुन्या TCला लागून असेल तर द्या, मग आपल्याला लगेच देता येईल. आहेत
हे बघा जुनी टीसी आहे आणि त्याला लागून ऍडिशनल टीसी पाहिजे किंवा 63 100 करायचे आहेत, अशी तुम्ही जरा मागणी पत्र तिथे द्या एमएससीबीला किंवा माझ्याकडे पण द्या. त्याला काय करता येते आपण बघू, म्हणजे तुमचा बऱ्यापैकी लोड कमी होईल. साहेब ते शिवाजी सर्कल मधलं काय गटरचं बोलले ना त्याने साहेब, अगोदर बंदिस्त होतं. परवा कॉन्क्रीट रस्ता करत असताना त्या कॉन्ट्रॅक्टरने फोडलेला आहे. त्यांना 10 वेळा सांगितलं करून घेतो म्हणून करून घेता असं सांगतायत ते. अरे त्यांचा अधिकार आहे, बोलू द्या. तुम्ही अधिकाऱ्यांना पण सांगितलं साहेब, त्यांच्याकडून राहिलेलं आहे ते, म्हणून ते पाणी ओरडतं. करून घेऊ, तुम्ही काय मनाला लावून घेऊ नका, आपण करून घेऊ ते. चला पुढं कुठं हो माळी वस्ती दरीबडची 63चा पूर्वी होता, 100चा होता, 63ला टाकलाय तो, 100चा टाकून द्या. माळी वस्ती दरीबडची. चला एमएससीबीचा कुणाचा विषय राहिला का साहेब? आपला एक विषय होता, टेंगले आणि मुंजवाडी पांढरेवाडी ग्रुप तिथे डीपी एक महिन्यात 3 वेळा डीपी जाळला होता. कुठं कुठं? पांढरेवाडी. पांढरेवाडी हा कितीच आहे? 63 होता. आम्ही 100चा डीपी मागत होतो त्यांना. सेंत्रे साहेबांना आम्ही 2 वेळा भेटलो होतो तिकुंडीला जाऊन, पण त्यांनी काय दिला नाही आम्हाला डीपी ते. आणि जत मध्ये यांना पण भेटलो होतो आम्ही जाऊन. आपण देऊ जोडायला वर, मी बोलतो त्याला. काय नाव आहे डीपीचं? 63चा आम्हाला 100. नाही नाव काय? पांढरेवाडी. हा टेंगले आणि मुंजवाडी. टेंगले चव्हाण देतो तुम्हाला. साहेब हा मोठेवाडीचा तिकोंडी करेवाडी मोठे ग्रुप टीसीचा एक ऍडिशनल पाहिजे होता. ऍडिशनल अर्ज द्या तुम्ही, माझ्यावर द्या तुम्ही. ऍडिशनल जेवढे तेवढे अर्ज द्या. आता तोच विषय रिपीट घेऊ नका. ज्यांना ऍडिशनल टीसी पाहिजे त्यांनी एक तर एमएससीबी कडे प्रस्ताव द्या, नसेल तर माझ्याकडे द्या. मी माझं पत्र देऊन पुढं कारवाई करायला होतो. साहेब आपल्याच माध्यमातून ऍडिशनल टीसी मंजूर होऊन 1.5 महिना झालं. ते कॉन्ट्रॅक्टर आहे का ना, आज येतो उद्या येतो म्हणून 15 वर्क ऑर्डर दिल्या काय? हो दिल्या. कोण आहे? मंगळवेड्याचं संतोष पवार म्हणून आहेत. कोण आहे हो? संतोष पवार कॉन्ट्रॅक्टर. त्यांना बोलून काम चालू करा मला. फोन उभा केलेत मी आज 15 दिवस करायला. चला दुसरं कुठलं घ्यायचं? महसूलचं काय आहे का? तहसीलदार साहेबांचं. हॅलो सर, शिवाय चौकाचा दरीबडचीचा विषय असा आहे, विजापूर गाडी दिवसातनं 4 वेळा येत्या, गुड्डापूरला जात्या, दिवसातनं 4 फेर मारत्या आणि आत्मी गाडी एक जात्या. त्या शिवाय चौकात इथं अतिक्रमण इतकं मोठं आहे की भयंकर अतिक्रमण आहे. आता सध्या सगळी जाऊन बघा 10 फुटाचा रस्ता आहे. लाईट गेली. हॅलो हा, अतिक्रमण शिवाय चौकात भयंकर आहे. 10 फुटाचा रस्ता आहे. शासनाचा 48 फूट रस्ता असताना आता शिवाय चौकात जाऊन बघा 8 फुटाचा 10 फुटाचा रस्ता आहे. ते रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे. एकतर ते विजापूर गाडी गावात येत नाही, त्यामुळे लोकांचं जाण्या येण्याचा त्रास जास्त आहे. ते अतिक्रमण कोणाचं आहे ते काढायला हवं. अण्णासाहेब काय हा? ते दरीबडची संख्या मेन रस्त्याला लोकांनी साईडनं अतिक्रमण केल्यामुळे झालेलं. काय केलंय अतिक्रमण? काय खोकं घातलेत, काय दुकानात टाकलेत, त्यामुळं. मग आता ते काढावं लागेल साहेब. कोण करणार? आम्ही का तुम्ही? नाही, ते पीडब्ल्यूडीचं मार्ग आहे. ते पीडब्ल्यूडीचं पीडब्ल्यूडीचं कोण आहे तर? सरपंच काय? सरपंच कुठे आहेत? काय करायचंय? सांगितलं साहेबांना पण सांगितलं. त्यात एक लेडीज आहे, ते साहेबांना पण खूप त्रास दिले ते रस्ता करत असताना. साहेबांना पण सांगितलं होतं. काय नाही खाजगीत बोलतो. काढावं लागणार साहेब, तर त्रास व्हायला लोकांना. नोटीस देऊन काढू आपण. नोटीस देऊ सगळं. तुमचं गाव हेच आहे ना साहेब? ते तुम्हाला काय उभं राहायचं? रिटायर झालं? नाही नोटीस देऊन काढू. एक बघा करून टाका. चला साहेब
हॅलो सर. ठीक ठीक ठीक. शेट. हॅलो सर. हॅलो. हो हो. हॅलो. हॅलो. शेट, शिदनाथचा एक घरकुलचा विषय आहे. काय? शिदनाथचा घरकुलचा विषय आहे की घरकुलच्या लोकांचे डॉक्युमेंट्स क्लिअर केलं असतापैकी पण आधार कार्ड अपडेट नाही, बँकेचे काहीतरी प्रॉब्लेम आहेत असं ग्रामपंचायतच्या वतीनं सांगण्यात येतंय. ते तेवढं ते ग्रामसेवक मॅडमना सांगून, कारण ते काय म्हणजे अशा आम्ही जर गेलं कागदपत्र तर सगळी द्यावी लागतील. क्लिअर आहेत. आता सध्या ती लोक चुकीचं काम झालं परत तुम्ही सगळे अर्ज देणार ग्रामसेवकला सस्पेंड करा. ते नाही, आम्ही सस्पेंड करा म्हणत नाही, पण एक उदाहरण सांगतोय सगळी. पुढच्या वर्षी या म्हणून सांगतात. जर तात्पुरतं काय विषय हे माहिती दे त्याला. माहिती अरे कॉर्डिनेट द्या ना, ती जाणार नाही. साहेब नमस्ते. घरकुल सँक्शन झालेले बरेच त्यांच्या केवायसी नाही आहेत अकाउंट आणि अशी किती लोक आहेत तुमच्या ग्राम? 8 जण आहेत. त्यांना फोन करून पण सांगितलंय त्या लोकांना 2-2 वेळा फोन केला. बघा हे काम करा, तुम्ही जे लाभार्थी 7 लोक राहिलेत त्यांना घेऊन उद्या मॅडमकडे जावा. ठीक आहे. ग्रामपंचायत मध्ये तुमची एकत्रित मिटिंग घ्या. त्यांना टेक्निकल जी तुम्हाला मदत करावी लागेल ती करावीच लागेल. त्यात ते काय करू शकत नाही, तर तुम्ही ती सगळी मदत करा, ते करून देतील. ती काय लागेल. त्यांनी सांगितलं की आपल्या पंचायत समितीचं बीडीओ साहेबांचं म्हणणं आहे की ही सगळी घरकुलं लवकर झाली पाहिजे. ते उलट पाठपुरावा करतात. मी काल त्या उमदीत विचारलं, त्या महिला सांगतो आम्हाला रोज फोन येतोय. प्रशासन आपलं खूप याबाबत सिरियस आहे. तुम्ही उद्या त्यांची बैठक करा. मॅडम ती सगळी कागदपत्र त्यांना जरा काय माहिती नसेल तर व्यवस्थित सांगून करून घ्या. आणि दुसरी गोष्ट आहे शेठ की गावामध्ये प्लेविंग ब्लॉकच्या जे हे परशा बसवले आहेत ते अंगणवाडीच्या समोर ते निघलेले आहेत. गावात पूर्णपणे निघलेले आहेत आणि ते दोन्ही बसवले आहेत. बसवून पण वर्ष 2 वर्ष वर्ष होऊन गेलेले आहेत. बर. आणि ते पूर्ण गावात जे बायका धुणत होतात ना ते पूर्ण रस्त्यावर असतं पाणी. पूर्ण गाड्या जर मोटरसायकल घेऊन गेलं तर ते अंगावर उडतं. पाणी उडतंय. अंगावर उडतं. चला खाली काहीतरी कॉन्क्रीट वगैरे करून. पूर्ण दुर्गंधी आहे. स्वच्छता अजिबात नाही. किती आहे ते? बऱ्याच ठिकाणी आहे तसं. तुमच्याकडे आहे का निधी आता ग्रामपंचायतीकडे काय? ठीक आहे बघू माझ्याकडे या, मी तुम्हाला देतो 1-2 लाख रुपये करून टाकू. ठीक आहे. म्हणजे फंड देतो माझ्या खिशातले नव्हे. चला 1-2 लाख म्हणलं तुम्ही मला रोज येताल सगळे. चला पुढं. हॅलो. हॅलो सर, मी राजेंद्र गुर्निंगाप्पा मंगळूर. 2 वर्षापूर्वी आमच्या वडिलाच्या नावावरती घरकुल मंजूर होतं सर. 2 ते 3 वर्षापाठी ज्यावेळेला अगोदर सर्वे झालं त्या ठिकाणी आम्हाला जागा नव्हती सर. जागा नसल्यामुळे ती घरकुल माझं. तुम्हाला कुठंच जागा नाही गावात? आता जागा आहे सर. त्यावेळेस जागा नव्हती, ते रद्द झालं. आता परत सर्वे होणार, त्यावेळेस कागद पुरतात. आता करू का परत सर्वे होणार आहे का? सर्वे पर्यंत बसू. या महिन्यात ज्या लोकांची घरकुल यादीमध्ये नावं आली नाहीत त्यांच्यासाठी नवीन सर्वे येणार आहे. सगळ्या सरपंचांना आणि ग्रामसेवकांना हात जोडून विनंती, ज्यांना खरंच घर नाहीत त्यांची नावं पहिली घ्या. तो विरोध पार्टीचा असला तरी काळजीपूर्वक. तो तुम्हाला घर बांधलं तर मतदान देईल. तो म्हणा तू मतदान दिलं नाही म्हणून त्याचं यादीत घेऊ नका, असं करू नका प्लीज. तर आता पहिल्यांदा यादी मला बऱ्याच वर्षानंतर येते ना हे सर्वे. 10 वर्षानंतर हा सर्वे होतोय. त्यामुळं एक पण आपला शत्रू जरी असला तर त्याचं नाव त्या यादीत न वगळू नका. त्याचं नाव पहिलं घाला, कारण घर खूप महत्वाचा विषय आहे. त्याची नावं सगळी घ्या. आता सर्वे येतोय त्यात तुमचं नाव द्या. चालेल सर. हा धन्यवाद सर. चला पुढं. महसूल तुम्ही सांगा ना, गावातनं जरी नाही दिली तुम्ही यादी द्या. सतर्क राहा. बीडीओ साहेबांकडे द्या, आम्ही ती नावं घालून घेतो. महसूलचं घेऊ ना. एमएससीबी चला महसूल चालू करा. एमएससीबीचा एक विषय. एमएससीबीच काय बोला लास्ट आता तुम्ही. दरीकुनूर ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहीर आहे आणि भगीरथी टीसी पाहिजे आपल्याला. 2 वर्ष झालं प्रस्ताव दिला आपण. काय विषय साहेब? दरीकोनूर पाणी पुरवठ्याची विहीर माहिती घेतील उद्या सांगा त्यांना सरपंचांना. 3 किलोमीटर पाईपलाईन आहे. 6 तास लाईट असते, 8 तासातली पाणी पुरवठा होत नाही. हे बघा आता जो वीज पुरवठ्याचा विषय आहे तो आपला बऱ्यापैकी संपेल. आता सोलारवरती बरीच कामं आणि जत तालुका आपला हायेस्ट आहे, बरोबर ना साहेब? महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सोलारचे प्रोजेक्ट हे आपल्या जत तालुक्यात होत आहेत. तुम्हाला दिवसा लाईट मिळेल. सकाळी 8ला लाईट येईल, संध्याकाळी 6ला जाईल. बायका पोरात मालिका बघत तुम्ही संध्याकाळी जीव खाऊ शकता. रात्री जायची गरज नाही.
आणि बसरगेचा पहिला प्रोजेक्ट महाराष्ट्रातला की तो आपला पूर्ण झालाय. मी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊला विनंती केली की तुम्ही बसरगेच्या माळावरती हेलिकॉप्टर उतरून याला उद्घाटन करून जावा, विनंती केली तुमच्या वतीनं. तर आपल्या तालुक्यात तो सगळा विषय आता बऱ्यापैकी मार्गी लागेल. काय काय गावात वाद सुरू झाले की आमचं सगळं गावठाण गेलं, गायरान गेलं, ते पण विषय आपण आता आसंगीचा पण परवा विषय पण मिटवला. जवळपास 40 एकर ते सगळे फॉरेस्टचे लोक वगैरे होते, तर तो आता आपण बऱ्यापैकी विषय मिटवलाय. बोला साहेब. जून 2024ला एक खरेदी दस्त झाला आहे आणि तो आज तागायत नोंद नाही, म्हणजे ती नोंद रद्द झालेली आहे. पाठीमागे साहेब पण एकदा आपल्याकडं विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी कुठला दस्त आहे कोणते वौलाद लिहून घ्या. आणि ते हे पण आलेत इथं, खरेदीदार पण आलेत, त्यांना पैसे सुद्धा दिलेत त्यांनी. म्हणजे जाऊ नाव सांगा. रेवणसिद्ध कल्लाप्पा गडदे आणि त्याच्यानंतर राजश्री संगप्पा गडदे असे 2 व्यक्ती आहेत. साहेब त्यांचं काम एवढं वाईट आहे, प्रांतसाहेबांना पण माहित आहे. आणि विधानसभेच्या अगोदर आपण एकदा आढावा बैठक घेतली. काय झालं म्हणलं? नाही, जून 2024ला तो खरेदीदस्त झालाय. ह्यांनी घेतल्या? हा, ह्यांनी घेतल्या. बरं, मग त्याने नोंद रद्द केली. तांत्रिक कारण म्हणतात, काही कारण नाही. आणि आता कोणाला प्रकरण हे आलेत वाली म्हणून आहेत सर्कल. सर्कल साहेब काय विषयांचा आता बसलाय का मेळ? उद्या प्रस्ताव माझ्याकडे द्या, मी परवानगी देतो. नाही साहेब, काय झालंय, असे वारंवार यांचे प्रकरण आहेत. असं एखादं नाही बरं का. पाठीमागं पण मी अनेक वेळेला भेटलो आपल्याला. म्हणजे एक मिनिट तुम्ही पूर्वी पण सांगितलं की त्या गोपनीय लाभार्थ्याला तुम्ही अगोदर येऊन भेटला तर तुमची नोंद केली असते. याचा अर्थ काय होतो आमदार साहेबांच्या पुढे सांगा बघू. तुम्ही वारंवार करताय. आणि साहेब काय झालंय, कधी फोन करेल त्यावेळेला जाऊ द्या तो विषय. आता तुम्ही त्यांचं सगळं काम उद्याच्या उद्या प्रस्ताव परिपूर्ण पाठवून द्या साहेबांच्याकडे, ते परवानगी देतील, त्याची नोंद घालून द्या. आणि अशा कुठल्या नोंदी असतील सर्व सर्कल साहेबांना विनंती आहे, नोंदी कुठं थांबवू नका, नोंदी त्यांच्या करून द्या. जर पेंडिंग असतील त्या पण काढा 8 दिवसात. म्हणजे आमची विनंती अशी आहे साहेब, हा काय झालंय, आता हे प्रस्ताव पाठवतील पण वर्ष लोकांना इतका त्रास होतो ना, काय करायचं. तांत्रिक कारणास्तव नोंद मंजूर करायची म्हणून सरळ परिपत्रक आहे. असं जरी कुणी तांत्रिक कारणास्तव काढत असेल ना, आम्हाला कळवा, आम्ही चौकशी करतो. तसं याच्यावरती स्वत म्हटलेलं आहे, तांत्रिक कारणामुळे नोंद रद्द म्हटलं याच्यावरती. मी तो फेरफार पण काढून आणलाय. मग हे का रद्द केले? सांगितलं तांत्रिक कारणास्तव नोंद नामंजूर करण्यात. हे असं काय करतात, नोंदी काढा म्हटलं की तांत्रिक कारणास्तव नोंद नामंजूर करायची, परत फेर घ्यायची. मग अशी किती नोंदी तांत्रिक कारणासाठी रद्द केलेल्या? 4 महिने झालं सर. ठीक आहे, उद्याच्या उद्या तुम्ही ते सगळं करून द्याल, परत कोणाला हे करू नका, उगाच त्रास देऊ. आणि साहेब खरंच तुमच्या एवढ्या तारखा असतात का कोर्टात? मी सरपंच एखादा फोन केला तरी 24 तास कोर्टात आहे म्हणून सांगतात. प्रांत साहेब नक्की आम्हाला कळलं झालंय. 8 केसेस होते त्यांच्याकडे दिल्या होत्या, ते पण झालेलं आहे. आता परत काही कुठल्या कोर्टाच्या केसेस दिलेल्या नाहीत आम्ही. असो, प्रत्येक वेळेला तुम्ही कोर्टात सांगता. नाही, आता दुसऱ्या सर्कलला पाठव. नाही, पण ह्यांच्यावरती काहीतरी झालं पाहिजे ना सर, तिथे जाऊन तरी. नाही, यांनी सांगितलं 8 केसेस होत्या, ती यांची जबाबदारी यांच्याकडे दिली होती, त्यामुळे ते जात होते. आता तुमचा विषय संपून टाकू. चला पुढं. महसूल तलाठी अण्णासाहेब, सर्कल साहेब, तहसीलदार, कुणाची काय तक्रार आहे का त्यांच्याविषयी? हॅलो, तहसीलदार साहेबांना माझी एक विनंती आहे. साहेब, सध्या गावामध्ये एक जागा आहे, सिटी सर्वेला जागेचं नाव मालक वेगळा आहे आणि ग्रामपंचायतीला वेगळं लागतोय. मग ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतचं खरं धरायचं काय सिटी सर्वेचं खरं धरायचं? सिटी सर्वेचं. मग ग्रामपंचायतला जर नोंदी असेल तर साहेब ते कसं काय? ते पार्टीत कुठले पार्टीचं कसं काय समजलं? खरीद दस्त आहे ना साहेब, खरीद दस्त आहे त्याला. खरीद दस्त असताना सुद्धा ते सिटी सर्वेला दुसऱ्याचं नाव लागलं. काय नाव सांगा? नाव घ्या मॅडम, देऊन घ्या. नाव सांगा. श्रीशैल रामगोंडा मल्हार. श्रीशैल रामगोंडा मल्हार. बल्लारी मल्हार. गाव दरीवरची साहेब. ठीक आहे, वेगवेगळा बघून घ्या. चला पुढं. त्याला मागे द्या टोपीवाले मामा. सर ते थांब तू जरा सारखं, तू बोल, त्याला बोलू दे. जन्माची नोंद ना. हॅलो, बोला. दरीगुंड बोलतोय. माझं नाव चान इब्राहिम शेख आहे. आमच्या गावात दरीगुंडमध्ये गट नंबर 14 शेलिंगमध्ये वाटप झालेलं आहे. गट नंबर 14 काय झालंय? गट नंबर 14चा उतारा निघत नाही ऑनलाईन. हा गेले 5 वर्ष व्यवस्थित करा. 5 वर्ष झाले उतारा निघत नाही ऑनलाईन. गट नंबर 14चा उतारा 5 वर्ष झालं निघत नाही, ऑनलाईन निघतच नाही. ठीक आहे, बघा जरा काय विषय. मॅडम, दरी कोण ओळखून आलाय? तलाठी तलाठी साहेब कोण आहेत? दरी कोणूरला
कुठं आहेत? नाही पुढे यायला जागा नाही, तिथूनच बोला, माईक द्या त्यांना. काय अडचण आहे सांगा. साहेब नमस्कार. त्या छत्राचा मेळ बसत नाही सर. कशाचा? छत्राचा मेळ बसत नाहीत. प्लीज जरा शांत राहा. काय म्हणताय? छत्राचा मेळ बसत नाही सर. खूप मोठा सातबार आहे तो. मग काय आता पर्याय काय? 132 हेक्टरचा डिफरन्स आहे. 125 एकरचा 32 हेक्टरचा हेक्टर 32 हेक्टर 132 हेक्टरचा डिफरन्स आहे. डिफरन्स आहे? हो. म्हणजे एवढे 132 हेक्टर जास्त आहे कमी आहे? जास्त आहे. जास्त आहे? हो. मग आता काय करणार? कमी क्षेत्र कमी आहे. हो. काय करता येतं याच्यामध्ये? साहेब ते जरा ताळमेळ बसवून दिलेलं, मीच पडून दिले साहेब. 2 वर्षाच्या पाठीमाग त्याचं सगळं दुरुस्ती करून दिले. जुनं वाटप झाले शेलिंगमध्ये आणि नवीनमध्ये करून दिले सगळे साहेब. याच्यामध्ये काय करता येते आपल्याला, जर एखाद्या क्षेत्राचा मेळ बसत नसेल तर जुने सगळे सातबारे 50 पासून आपण सगळे सातबारे काढतो आणि त्याचा मेळ लावून 155 ची दुरुस्ती सर्कल आपण तातडीने प्रस्ताव तयार करून घ्यायचा. साहेब मेळ लावून दिलेला मी जज संघमध्ये आमचा कार्यालय त्यावेळेला दिलेला आहे का? पिसाळ साहेबच्या त्यावेळेला सगळे करून दिले आम्ही. तारखा 2 झालेले आहेत आमच्या. उर्वरित झालेला आहे. काही लोकांनी पैसे पण उकळले आहेत आमच्याकडनं. उर्वरित एक शेवटची तारीख मी मॅडमना घ्यायला लावतो. 155 ची दुरुस्ती करून घेऊ आणि त्याप्रमाणे ऑनलाईन संगणकीकृत सातबारा तयार करा. आमचं नाव लिहून घ्या, गट नंबर लिहून घ्या. आमचं गट आता जतला गेलेला आहे साहेब कार्यालय. गट नंबर दरीकोनूर 14 नंबर. दरीकोनूर गट नंबर 14 लिहून घ्या. आपल्याला ह्या 1 ते 10 तारखेपर्यंत आपण ह्या 155 ची मोहीम राबवतोय. त्याच्यामध्ये तुमचा एक अर्ज तहसीलदारांकडे द्या. साहेब तुमचं काम ह्या एप्रिल अखेरपर्यंत करून देतील. साहेब ही 5 वर्ष झाल्यापासून चालू आहे. तेच सांगतो साहेब, सगळं झालं. उतारे मिळत कुणाला शिजिंग मध्ये वाटप झाले लोकांचं. म्हणून आता सांगतो ना आम्ही 155 ची दुरुस्ती करून एकदा ऑनलाईन संगणकीकृत सातबारा केला की परत तुम्ही आमच्याकडे यायची गरज नाही. तुम्ही कुठूनही सातबारा डाउनलोड करू शकता. तारखा पण 2 झाली. पिसाळ साहेब उद्या संकाला साहेब. तुमचा विषय कळालाय की करते. ज्याला कोणाला पैसे दिले असतील माघारी घ्या जाऊन उद्या. साहेब पवार साहेबांच्या अण्णासाहेबच्या चुकीमुळे एका माणसाचे 2 उतारावर नावं लागले आणि 25/11/2024 अण्णासाहेब ते एका उतार्यावर लावून घ्या, एकावरून कमी करा. 25/11 मारुती सापकोते पलाट. अण्णासाहेब कोण आहेत? एका उतारावर एका माणसाचे 2 नावं लागलेत. कागनरी. गट नंबर 3210 3210 32/10 ऑब्लिक नाही. हा म्हणलं 3210 नाव सांगा त्या व्यक्ती डबल लागले. डबल नावं लागलेले. चन्नाप्पा भीमाना कांबळे, श्रीसेल भीमाना कांबळे, सुमित्रा बसप्पा कुगनोळी, अनुसया यल्लाप्पा वसमली, पुतळाभाऊ. अरे एवढे नका, एक सांगा. ते डबल लागलेत. हा ही सगळी नावं डबल लागले. दुसऱ्या उतार्यात त्याच उतार्यात डबल लागले का? ठीक आहे. अण्णासाहेब कोण आहे? प्रांत साहेबाकडून प्रस्तावून आलेला आहे खाली. 2 दिवसात करून द्या. ते तहसीलदार मॅडम कडे आहेत ते प्रस्ताव तहसीलदार मॅडम कडे. हा मॅडम लिहून घ्या. ते करून घ्या, करून घेऊ. नाव सांगा. चन्नाप्पा भीमाना कांबळे. गट नंबर 3210. डबल नाव झालं एकाच उतार्यात. चला पुढं. रिपीट तेच लोक बोलू नका. दुसऱ्या लोकांना संधी द्या. त्यांना द्या. त्या आणि साहेब ही नावं कमी करायसाठी ते माणसं घेऊन या म्हणून सांगायला लागलेत. कुठं? तिथले सोनवणे साहेब. माणसं घेऊन काय करणार? ते एक त्यांना त्या दिवशी भेटल्यानंतर ते माणसं समोर घेऊन या, मग नावं कमी करतो म्हणतात ते. नाही ते आता मॅडम करून देते. चला माईक द्या, माईक मागे द्या. हॅलो नमस्कार साहेब. असला आमदार आम्हाला मिळाल्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो. असं एवढं विनंती सामान्यांचं कुणी ऐकून घेतलेलं नाही. एक माझा प्रश्न आहे. आम्ही आमची 2 पिढ्या गेले पाणी 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 ऊस तोडायचं. पाणी असलं तर कारखाना नव्हता, कारखाना गेला, पाणी थोडं आले ती बी ऊस जात नाही. तोडकरी तर आमची कत्तलच करतात शेतकऱ्याचे. एक प्रश्न आहे साहेब मला एक विचारायचा आहे. भूमिगत तुम्ही पाईपलाईन काही अडवतात, तो भाग तो कायद्याचा आहे महसूलचा. आणि काही लोक ज्याच्या विहिरीत पाणी आहे त्याच्याकडे पैसा नाही, ज्याच्यात पैसा आहे त्याच्यात मनगटशे आहे, तो आडवर रात्री बोर सोडतोय. फक्त विहिरीत तेवढंच होल पाडत नाही, फक्त 2 इंच पाडतोय. ह्याला कायद्यामध्ये
आंबेडकर साहेबांनी परिस्थितीनुसार कायद्यात बदल करावं आणि मला एकच विनंती आहे, शासनानं सगळं आमची जमीन ताब्यात घ्यावं, त्यांचं शिक्षण, आरोग्य, माणसाची जगण्याच्या मूलभूत सुविधा द्याव्यात, एवढंच विनंती आहे. आम्हाला फक्त जगणं आहे, आम्हाला बंगला नको झोपडीमध्ये. कोणी असं पाईपलाईन काढलंय त्याचं नाव असेल तर गुपचूप सांगा. नाही, असे विहिरीत सोडा लागलेत रात्री आणि गावात. जे कोणी असं सोडत असतील तर त्या अधिकाऱ्यांना आडवं बोर सोडायचं. ज्यांनी आडवं बोर सोडलो त्याच्यात मी बोर मारलो, आडवं विहीर मारलो, त्यांनी दबत बंद करता कामा नाही, ही मला एक मान्य आहे. आता आडवा आमच्या शेतात बोर मारतोय, रात्री तुला बघून सोडतो आणि राजकीय पुढारी त्यांच्या बाजूनं तू विरोधी केलायस. काय करायचं, बळी तो खाण पिळे. हु इज स्ट्रॉंग दे विल बी किंग. हॅलो हॅलो 6 पुढं. हॅलो साहेब, घरकुल आता सगळ्यांचे विषय संपले का? मीटिंग संपवायची का? नाही साहेब, घरकुलचा अजून एक विषय बोला ना. घरकुल जे चालू आहेत ना साहेब, त्यांना वाळूसाठी एक ब्रास 2 बघा, वाळूच्या बाबतीत काल प्रांतसाहेबांनी कालच्या बैठकीमध्ये सांगितलंय, घरकुलासाठी राज्य सरकारनं 5 ब्रास वाळूचं परमिट द्यायचं जाहीर केलंय, परंतु आता त्याचं धोरण पुढच्या आठवड्यात येत आहे. पुढच्या आठवड्यात धोरण आल्याच्या नंतर जे 7-7.5 घरकुल आपल्या तालुक्यात सुरू आहे त्यांच्याबद्दल प्रांतसाहेब आणि गट विकास अधिकारी साहेब एकत्रित बसून तुम्हाला सूचना देतील, मग तुम्हाला ती वाळू मिळेल. सगळ्यांच्यासाठी ती सूचना आहे. दुसरा एक विषय साहेब, भोगवटदार 2 हे इनामी जमिनी आहेत ज्या सरकारनं तुम्हाला बक्षीस दिलेले आहेत. कुलकर्णी वतन, रामोसी वतन, महार वतन, सुतारकी, लोवारकी असे जे वेगवेगळे आहेत, गुरवकी, तर त्याच्याबद्दल तुम्ही प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब त्यांच्याकडे तुम्ही प्रस्ताव द्यायचा आहे भोगवटदार 2ची हे करण्यासाठी. त्याला मला वाटते 50% जमिनी रेडी रेकॉर्डच्या 50% पैसे तुम्हाला भरावे लागत आहेत. 1 कोटीच्या वर असेल तर ते मंत्रालयात जाते, बरोबर ना? हो, आणि त्याच्यामध्ये सिलिंगचा वर्ग 2चा वर्ग 1 होत नाही. तुमची जमीन कुठली आहे? फक्त वतन जमीन वर्ग 2चं 1 होतं, त्याला 50% रक्कम भरावी लागते. तुमचं कुठलं वतन आहे? हॅलो उतारा दाखवा. रिग्रँड असेल तर ते हेच आहे, वतन जमीन वर्ग 2 जर तुम्हाला विकायचीच असेल देता येते का परवानगी? भरावी लागत नाही. हॅलो हे बघा, तुम्ही सगळे फेरफार घेऊन भेटा तहसीलदार साहेबांना, जर त्यांना परवानगी देता येत असली तर देतील. हॅलो साहेब, सिद्धार्थ मध्ये गट नंबर 5 त्यात 9 एकर जमीन घेतली आहे. ती जमीन इनामती आहे. त्या इनामती जमिनीत काय झालंय, एकट्याने 5 एकर घेतले आणि बाकीच्यानी 2-2 एकर घेतले, असे मिळून 9 एकर झाले. काय झालंय, इनामती जमीन असून सगळ्याला सर समान लागलंय. ते इनामती जमिनीचं खरेदी करण्यासाठी कसा खर्च माहिती का, म्हणजे ज्या वेळेस व्हॅल्यू होते व्हॅल्यूपेक्षा निम्म भरायचं. बरोबर. हा, त्याला आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 50% रेडी रेकॉर्डच्या भरायचा असा निर्णय आहे. मी परवा लक्षवेधी मांडली, तुम्ही ऐकले असेल सभागृहात. मराठवाडा आणि विदर्भामध्ये वर्ग 2च्या जमिनी 1 करताना 5% रेडी रेकॉर्डच्या रक्कम बदली जाते, परंतु आपल्याकडे 50% बदली जाते. तर आम्ही मागणी केली की बाबा ही तुम्ही अट शिथिल करून 5%च करा. आता तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही 50% भरून करून घ्या, नसेल तर पुढे आपण शासनाचा निर्णय होण्याची वाट बघा. मी पाठपुरावा करतोय. चला पुढं साहेब. जे ह्याचा आहे सिटी सर्वे मध्ये जे ऑफिस आहे तिथं एवढा अनागोंदी साहेब कारभार आहे की अर्ज दिला तर 8-8, 15-15 दिवस तिथं दाद घेतली जात नाही. का नाही ते आले कालच्या? आता गावठांसाठी आम्ही 2 महिने झाला प्रस्ताव दिलाय तिथं. भूमी अभिलेखचं कोण आलंय का? नाही बरं, एवढं कशाची मस्ती आलं साहेब? कुठेतरी त्यांच्यावर ते वचा काय बसवले. हे काम करू आपण. भूमी अभिलेखच्या खूप तक्रारी आहेत. एक वैयक्तिक नुसती भूमी अभिलेखची आपण बैठक घेऊ. आणि जी घरकुलचे जर लोकांची मागणी तोच विषय आता रिपीट नको. नाही साहेब, 1,48,000 जे आहे ना त्याच्यामध्ये काय 1,00,000 वाढीव असं द्यावा असं त्यांचे. बघा, घरकुलाच्या बाबतीमध्ये निर्णय झालाय. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये 1,20,000 रुपये आपण पूर्वी देत होतो. 26,000 रुपये BDO साहेबांच्याकडे तुम्ही मागणी केल्याच्या नंतर रोजगार हमीतून 26,000 रुपये मिळत होते.
12,000 रुपये शौचालय बांधण्यासाठी असे 1,58,000 रुपये घरकुलासाठी देत होते. आपली सगळ्यांची सातत्यानं मागणी लोकांची होती की बाबा यात वाढ करा. तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊनी राज्य सरकार 50,000 रुपये त्यामध्ये वाढ केलेली आहे. आता जी घरकुल येत आहेत ना त्याला 2,08,000 रुपये मिळणार आणि त्याला सोलर पॅनल पण टाकणार. तुम्हाला लाईटचं बिल येणार नाही आयुष्यभर. त्याची सगळी सरकारनं काळजी घेतलेली आहे आणि 5 ब्रास वाळू देणार. म्हणजे आता बघा हे गणित कुठंपर्यंत जात आहे. हे पहिल्यांदा असं घडतंय. बोला. पैसे जरी भरले तरी वर्ग. मी श्री अण्णासाहेब शिवगोंडा गडदे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली. ओळखतेच सगळे तुम्हाला. बोला. राज्यामध्ये अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये मंजूर झाला. कुठला? अन्न सुरक्षा योजना कायदा. आणि त्यावेळीचे निकष असे होते की ग्रामीण भागामध्ये 44,000 उत्पन्न आणि शहरी भागामध्ये 57,000. 2013 नंतर आज 2025 साल सुरू आहे. त्यामध्ये बरेच गरीब लोक असलेली आज श्रीमंत झालेत. कशी श्रीमंत झालेत? कोणाच्या घरी नोकरी लागल्यामुळं वगैरे ग्रामसेवक, तलाठी, सर्कल असे वेगवेगळ्या पदावर गेलेले आहेत. ते सुद्धा अजून तागायत धान्य घेतात. आणि 2013 मध्ये जे धान्य घेत होते त्यातले काही कुटुंब अतिशय गरीब झालेले आहेत आणि त्यांना जाणून बुजून धान्य मिळत नाही. तर ही विधानसभेमध्ये आपण हा प्रश्न उपस्थित करून पुन्हा याचा निकष वेगळे बदलावेत अशी माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे साहेब. ठीक आहे. हे बघा, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष गडदे साहेबांनी खूप एक चांगला विषय मांडला आहे की आपण पूर्वी गरीब होतो पण आता आपली परिस्थिती बदलली असेल तर आपण स्वतःहून सुद्धा नाकारायला पाहिजे. अरे आम्हाला आता धान्याची गरज नाही, आमची आता परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे, गावातल्या लोकांना द्या. अशी कोण गावातील लोक असतील तर त्यांनी तशा पद्धतीचे अर्ज देणं आवश्यक आहे. तर त्यांनी जी सूचना मांडली की मी विधानसभेत निकष बदलण्याच्या बाबतीमध्ये भूमिका मांडावी तर मी मांडतो. थँक्यू सर. आणखीन गेल्या 5-10 वर्षापूर्वी आपण करा ना तसं काहीतरी साहेब. हे तर कोण कोण आहेत? आपल्याला धान्य मिळतंय पण मला धान्याची आवश्यकता नाही असं कोण आहे का? घरच्याचा अंदाज घेऊन सांगा. आणखीन एक याचा हाच प्रश्न आहे साहेब. ग्रामसभेमध्ये 1 मेची ग्राम मागे प्रत्येक 5 वर्षापूर्वी रेशन कार्डाचं नवीन सर्वेक्षण होत होतं आणि गावोगावी आम्ही स्वस्त धान्य दुकानदार असो, गाव कामगार तलाठी साहेब असो, अण्णासाहेब ग्रामसेवक असो यांच्या मार्फत प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन रेशनची व्यवस्था म्हणजे जुनी नावं वगळून नवीन नावं त्यामध्ये समाविष्ट करून पुन्हा 5 वर्षासाठी रेशन कार्ड दिलं जात होतं. ती व्यवस्था पूर्णतः आज बंद झालेली आहे. कुठली? रेशन कार्ड प्रत्येक 5 वर्षाला फेर सर्वे होऊन मयत झालेली माणसं, मुली लग्न होऊन गेलेली म्हणजे मुली यांची नावं वगळून नवीन कार्ड दिलं जात होतं. परंतु ती प्रथा 5-10 वर्षे बंद झालेली आहे. ज्यांच्याकडे जुनी कार्ड आहेत त्यांना ऑनलाईन कार्ड मागितलं तरी ऑनलाईन कार्ड मिळत नाही. सर्वांच्यासाठीच ऑनलाईन कार्ड प्रत्येक गावामध्ये जेवढे रेशनधारक आहेत त्यांना ऑनलाईन कार्ड देण्याची व्यवस्था तहसीलदार साहेबांच्याकडून अधिकृत व्हावी अशी दुसरी माझी नम्र विनंती. थँक्यू. ठीक ठीक. तहसीलदार साहेबांना द्या माईक. हॅलो. अरे माईक रिपीट तीच लोक विनंती आहे. बाकीच्या लोकांना सिद्धार्थ फाटा ते शेड्याळ पत्रक खराब रस्ता झाला भरपूर. कुठला? सिद्धार्थ फाटा ते शेड्याळ. हे बघा, जो निधीचा विषय आहे तो मला तुम्ही वैयक्तिक पत्र दिलेले आहेत. आता आपल्याला जो फंड येईल तेव्हा त्याचं वाटप होईल. तो काय या अधिकारी लेवलचा विषय नाही, आपल्या बैठकीचा पण विषय नाही. ज्यांना आता गावात काय आणि नवीन मागणी असतील तर तुम्ही पत्र देऊन ठेवा. मी आता निधी येतो एप्रिलमध्ये तेव्हा समान सगळीकडे देतो. पाणी पुरवठा साहेब तुमची विहीर आहे, त्या विहिरीच्या वरती तलाव दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवलाय. द्या ना, देतो. 2 वर्ष झालं पाठवण्यासाठी मंजुरीसाठी एस्टिमेट ते साहेबांना माहिती आहे साहेब किती एस्टिमेट बरोबर. चला, इथं अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये काय आहे का तुमचं? सर, पुरवठ्याच्या बाबतीमध्ये बघू 1 मिनिट. आता यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वे करणार आहोत. आता मी मागे बोललो 1 मे ते 1 जुलै या दरम्यान आम्ही 180 दुकानामध्ये व्हिजिट करणार आहोत. तिथे आपण आधी तुम्हाला तारीख करू म्हणजे तुम्हाला सगळ्या गावातील नागरिकांना येता येईल. तिथे आपण मयत जे आहेत त्यांचं वाचन करू, जे विभक्त झालेत किंवा लग्न निघून गेले त्यांचे वाचन करू. ते सर्व मग 1 जुलै पासून पुढच्या 1 महिन्यामध्ये आपण डिलीट करून आपल्या तालुक्याचा इष्टांक अजून वाढून घेऊ. आणि आता रिसेंटली आपण 10 तारखेला ना उमदीला कॅम्प ठेवतोय आणि दरीबरचे लवकरच कॅम्प ठेवू आपण. आणि भूमी अभिलेखचे गुरु आहेत का? गुरु आहेत का अधिकारी?
त्यांना नोटीस काढा, कालचे मिटिंगला होते गुरु पाठवले मध्ये आणि सगळ्यात जास्त त्रास त्या खात्याचा आहे लोकांना, त्यांना जरा टाईट करून टाका. ठीक आहे नोटीस करतो. बोला. हॅलो सर. हॅलो सर, माझं नाव विनोद माने. 2014ला एक GR आलेला होता की सीमावर्ती भागात जिल्हा परिषदच्या म्हणजे शाळा होणार आहेत. त्या GRच्या माध्यमातून आम्ही 2-2 एकर संस्थेला जागा दिली. कुठल्या संस्थेने दिल्या? आम्ही श्रीराम बहुउद्देशीय संस्था आटपाडे त्यांना दिलेले होते. त्या परत देतो म्हणते होता, पण ते मिळत नाहीत आता. श्रीराम संस्थेनं ज्यांना ज्यांना जमिनी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांनी मला भेटा. ठीक आहे सर. मला भेटल्याशिवाय ती जमिनी परत मिळणार नाही. हॅलो सर, 2023-24ला 2 वेळा सर मोजणी झाली, अजूनपर्यंत बंधारा झालेला नाही सर. तुम्हाला काय म्हणले तुम्ही जमीन घेताना? नोकरी लावतो. ठीक आहे. हॅलो सर, 2023-24ला 2 वेळा सर्वे झाला सर. मोजणी नाव सांगा तुमचं. नंबर 1 मिनिट. 9730 2813 99. चला पुढं. तालुका कृषी विभाग साहेब, बिराजदार नावाचे कृषी सहाय्यक आहेत, त्यांच्याविषयीची तक्रार आहे. कृषी अधिकारी आलेत का? ऑफिसचे कोण आहे? पुढे आहेत. कृषीचं कोण आहे? हा बोला. नाही साहेब, तो माणूस मस्टर काढायला सुद्धा पैसे घेतो. अनेकांच्याकडनं पैसे घेतले. आता लाभार्थी सुद्धा इथं आलेला आहे, नारायण ओलेकर नावाचा लाभार्थी. कोण आहेत? बिराजदार नावाचे कृषी सहाय्यक. कोण आहेत बिराजदार? आले नाहीत ते. काय पैसे घेते त्याला सांगा. हॅलो. हा. 2021ला साहेब 1500 गोल्डन सीताफळाची लागवड आहे साहेब. 4 मास्टर पठाण साहेब असताना काढून दिले साहेब. बिराजदार साहेब आल्यानंतर एकही मास्टर जमा झाला नाही साहेब. त्याने पाणीला आले 10,000 रुपये मला द्या, तर तुम्हाला ते रोपाचे पैसे मास्टर मी काढून देतो असं बोलते. 2,500 रुपये माझ्याकडून घेऊन गेले साहेब. परत आणि पाणीसाठी आले आणि मला पैसे मागतात साहेब. एकही मास्टर त्याने काढून दिलेले नाहीत, रोपाचे पैसे मला भेटले नाहीत. चंद्राबाई महादेव ओलेकर, गाव करेवाडी कोणत्या मोबलात. नंबर सांगा तुमचा. नंबर सांगा. 9307 5349 93. हो बघा. हो सर. आता प्राण साहेब तर करतीलच, तुम्हाला नोटीस काढतील. हॅलो. एक चौकशी द्या ना सर. माझा पाटबंधाराचा विषय आहे. तुम्ही या विषयामध्ये चौकशी लावतील साहेब. सर ते कृषी अधिकाऱ्यांना आम्ही बोलून घेतो, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना, तालुका कृषी अधिकाऱ्यांना, त्याची चौकशी करू. बाकी कोण शेतकरी असतील पाठवा. चला. हॅलो सर, माझा बंधाराचा विषय सर. 2023ला 24ला 2 वेळा मोजणी झाले सगळे आले, पण अजून आतापर्यंत बंधारा झालेला नाही सर. बंधारा कुठं? चावण असतील. मोजणी गेले, माप घेऊन गेले, पण आतापर्यंत काय चौकशी आली. सुतार साहेब आले होते. कुठे? ठीक आहे, बघू आपण द्यायला. हॅलो साहेब, कुठलं दरीबडीच आहे? हॅलो सर. हा. डीपी मंजूर झाले साहेब, अजून पण काम चालू नाही सर. कुठं मंजूर झाले? मंजूर झाले सर. कुठल्या गावचं आहे? कागनेरी सर. साहेब कागनेरी पुन्हा तुमच्याकडे येते ना? आहे सर. कोळी ग्रुप डीपी मंजूर झालेली आहे, वर्क ऑर्डर झाले, काम झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचा नंबर सांगा त्यांना, उद्या त्यांना सगळं सांगा. तुमचा नंबर साहेबांना द्या, नाव द्या, ते उद्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलून तुम्हाला सांगतील. चालतंय सर. तिथं साहेब बसले मागं. चला. फॉरेस्टचं काय का? फॉरेस्ट विभाग साहेब नमस्कार. माझ्या शेजारी दुर्गमुरुगावचे एक 7 कुटुंब राहतात सर. काय? दुर्गमुरुगावचे एक 7 कुटुंब राहतात. मरियवाले
मर्यावाले मला घ्या. एक 7 कुटुंब राहतात. कुठं? माझ्या शेजारी दरीबडचे. ते प्रत्येकाकडं आधार कार्ड नाही साहेब. मी सुशिक्षित आहे म्हणून ते सारखं मला म्हणतात की तू काहीतरी धडपड कर आणि आम्हाला आधार कार्ड मिळवून दे. दाखला सगळंच देतो, फक्त मला त्यांचा कुठे त्यांना एक माणूस पाठवा तुमचा. त्या कुठं पालक राहते? हो नाही, इथं गावातच आहे साहेब. त्यांचं काय झालंय, त्यांच्याकडे जन्माची नोंद नाही. नाही सगळं देते. तुम्ही सांगा. फक्त इथलं रेशन कार्ड आहे पण ते चालू नाही साहेब. त्यांना धान्य मिळत नाही त्याच्यावरती. आणि त्यामुळे जाताना त्या वस्तीत तुम्हाला घेऊन जावा. कोण आहे तिथं? सर्कल आणि तलाट्याला साहेब जावा. आणखी एक प्रॉब्लेम, त्यांना सगळं द्यायचं. आणि अशी जिथं अशी भटके मुक्तात ते लोक आहेत, मर्याचे गाडीवाले असतील, रामोशी समाज असतील, आपला बंजारा समाज असेल, डवडी असतील, गडसे असतील, कुडमुडी जोशी असतील, हेळवी असतील, बहुरूपी असतील, डोंबारी कुठं राहायला आले असतील, घिसाडे असतील, कुठेही लोक असतील, ज्यांना अशी अडचण आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि प्रांत साहेबांच्याकडे कळवा. सर घरकुलाच्या सर्वेत पण त्यांना घ्या. एक पण पालात तर राहणारा माणूस नाही पाहिजे जगमध्ये. सगळी लोक घरकुलात आली पाहिजेत. आणखी एक विनंती आहे साहेब, त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना लाडकी बहिणीसाठी सगळी प्रोसेस करून घ्यायची. सर्कल साहेब तुमची जबाबदारी. ठीक आहे. हा आता एक 20-22 वर्षापासून राहतात सर. ते लाडक्या बहिणीचे 1500 रुपये पण सगळं होणार. आता यांना पाठवा. आधी सगळी त्यांची कागदोपत्री प्रोसेस करून घेऊ. ठीक आहे. त्यांना जातीचे दाखले, त्यांना आधार कार्ड अगोदर देऊन पुढे ते लाडक्या बहिणीचं पुढची प्रोसेस करू. धन्यवाद साहेब. हा बोलून घ्या सगळ्यांना. हो हे काम सगळे हातात घ्या बरं प्लीज. हे खूप चांगलं काम आहे. गरीब लोक आहेत, त्यांच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर किती अडचणी आहेत बघा. त्यांच्याकडे जातीचा दाखला नसेल, मुलं आता शिकायला लागले, ते एका जागेवरती स्थिर व्हायला लागलेत. असे कुठल्या गावात असतील तर ते कळवा. चला पुढं. हाँ तुमचा विषय बोला. अच्छा मैं हिंदी में बात करना चाहता हूँ सर आपसे. हिंदी में बोलो. जय हिंद सर. जय हिंद. जय 1976 को मैं आर्मी में था, आसाम में रह रहा था. तो मुझे जो है गवर्नमेंट के तरफ से यहाँ से लेटर आया हुआ था कि आपको जमीन दिया जा रहा है भूमिहीन होने के कारण आर्मी की तरफ से और महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से. तो हमें 8 आदमी को जमीन दिया गया था. किधर दिया था? कौन से गांव में? इसी गांव में दिया था. दरीबड़ची के मैं रहवासी हूँ. दरीबड़ची का मैं फौजी हूँ, एक सर्विसमैन हूँ. गट नंबर? हाँ सर. गट नंबर कौन सा है? गट नंबर 1238. 1238. उसके अंदर 8 आदमी है सर. तो 8 आदमी को भी उनके साथ 12 खाते उतारा. 4 साल उनके जमीन को मचागती करते हुए गवर्नमेंट से पैसा लेकर के गए. आज वो जमीन फिर भी उसी व्यक्ति को दिया. जब वो जमीन उसकी कम थी तो कैसा हमको दिया. नाम बोलो आपका. आपका नाम बताओ. मेरा नाम सूबेदार मेजर ऑर्डिनरी कैप्टन NB माने, एक्स आर्मी. NB माने. अच्छा सर. जय हिंद सर. दुसरा एक सब्जेक्ट और आहे सर. हे तुमच्याकडे तर दरीवरचे कोणा देतं तुमच्याकडं सर. हे बघा एक काम करा तुम्ही. तुमचा तो जुना उतारा आहे ज्याच्यावरती तुमचं नाव लागू झालं होतं, तो एक उताराची कॉपी फक्त द्या. 2 दिवसाची वेळ घ्या तुम्ही. 2 दिवसात त्यांचं तुम्हाला बोलून घेतील तहसीलदार साहेब. त्याचं शहनिशा करून घेऊ आपण. काय मार्क काढायचे 2 दिवसात तुम्हाला सांगतो. अच्छा सर. दूसरा एक है सर. और जब मैंने 2011 में सुनिए आपकी भलाई है. 2011 में मैंने 15 गुंठा जमीन लिया था और उस जमीन को जब लिया उन्होंने उस जमीन पर आने नहीं दिया. मैं अतिक्रम में कुआं खोदकर आज तक पानी ले जा रहा था. अपर तहसीलदार साहब से मैंने उसको जो भरना था वो पेमेंट 42,000 भर करके मैंने उसको खरीदी दिया है. जब खरीदी मैंने 15 गुंठा लिया था तो 15 गुंठा दूसरे को दिया. उतनी जमीन मुझे वो जो मुजनी खाता है वो बोलता है मैं ये 2 गुंठा 4 गुंठा नहीं करूंगा. तो उसका क्या काम है साहब? मोजनी करना है. हाँ सर. मोजनी करना है क्या? हाँ सर. 32 गुंठे का खाली उस गट की मोजनी पूरे गट की होगी मोजनी. खाली 15 गुंठे की नहीं होगी. भाई में 32 गुंठा जमीन थी तो बंटवारा में 16 गुंठा आ गया. 16 गुंठे में से मैंने 15 गुंठा खरीद किया
तो 15 कुंटल मुझे उन्होंने गिन के देने में उनको क्या हर्ज है? कब हुआ ये खरीद? ये खरीद हुआ 2011 में। ये अभी खरीदी किया है सर, ये लेटेस्ट दूसरा खरीदी दिया मैंने। सोमवारी सकाळी तुम्ही अप्पर तहसीलदार मॅडम कडे जावा। मोजणीवाला कोण असणार? कागद घेऊन या, आपण बघूया। मोजणीवाला कोण येणार? ओके सर, और एक सर सवाल। मोजणीवाला मत हाचिए आप, 2 मिनट फायदा उठाइए आप। हेलो सर, मैंने भाव में था, भाव से आ गया, यहाँ पर एक घर खरीदा किया था। काय काय केलं तुम्ही? सर आपके जैसे ही सर है। तो जब उधर से फौज से इधर आया तो एक मकान खरीदा 5000 में। माइक जरा वर करा। तो क्या हो गया सर, आपको बता देता हूं। राम गोविंद चिक्कोड़ी के नाम पर अभी तक वो इसमें चल रहा है। ग्राम पंचायत में ग्राम पंचायत मेरा नाम है। सिटी सर्वे, लेकिन जो सिटी सर्वे में है वो ये है, क्यों तो मैं यहाँ हाजिर नहीं था, मैं फौज में था। तो खरीदी कब हुआ ये 85 में हुआ है। ते काय करा तुम्ही आता, तुमच्यासाठी तहसीलदार मॅडम 1 तास वेळ द्या आणि त्यांचे सगळे कागदपत्र बघून घ्या। सगळे कागदपत्र घेऊन तुम्ही सोमवारी संघला जावा तुम्ही। ठीक आहे सर, बहुत बहुत धन्यवाद सर। जय हिंद, जय भारत। 2 मिनिटं फॉरेस्ट एक वाटप होतं। सर नमस्कार। असे जे पैसे मिळाले तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि जुनं आहे मॅटर। ठीक आहे, जुन्याच काय करणार आता अवघड आहे ते। काही लोकांना मिळाले की पैसे बघतो जरा मुंबई पत्र पाठवलंय। हे कागद बघू रे, तू काय डिस्टर्ब होतोय? कागद बघ, ते सगळे तहसीलदार मॅडम दाखव। हो, ते सगळे कागदपत्र द्या। चला बोला। मान्य आमदार साहेब, संक दरीबडची मार्गे मुचंडीला जाणारा हा मुख्य रस्ता आहे, गावातून जाणारा, आणि फॉरेस्ट मधून जाणारा रस्ता 1972च्या दुष्काळी कामामध्ये झालेला आहे। 1972 नंतर आज सगळे त्या ठिकाणी एक मुरमाची पाटी पडली नसल्यामुळं बायपास म्हणून जे लोक दरीबडची मध्ये न जाता बाहेरून जे जाणारे लोक आहेत, अतिशय खराब रस्ता असल्यामुळं वाहनं जात नाहीत, माणसांना मोटरसायकल जाता येत नाही, स्लिप होतात। त्या रस्त्याची दुरुस्ती 1972 ते 2025 50 वर्ष झाली साहेब। फॉरेस्ट मधून आहे का? फॉरेस्ट मधून आहे, परंतु त्यावेळी झाला 1972 साली झालाय। आता का होत नाही दुरुस्ती साहेब त्याची? याची तात्काळ साहेब या रस्त्याची दुरुस्ती होऊन आम्हाला ग्रामस्थांना सहकार्य करावं अशी नम्र विनंती। हे बघा पाटील साहेब, काय करा, आपल्याकडं जेवढे फॉरेस्टचे रस्ते पूर्वी झालेले आहेत, एकदा त्याच्यावर पैसे खर्च झाले तर परत फॉरेस्टची परवानगी घ्यायची आवश्यकता नाही। तर एवढे कुठं असे रस्ते आहेत, त्यांचं जरा काय ते जरा बघा। दरीबडचीचं हे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांचा नंबर घ्या, त्यांच्याकडून माहिती घेऊन करा। हे आता आपण मला परत 2 बैठका आहेत सर। एक शेवटचा, हा नमस्कार सर। हा विषय ह्या सर्वांशी संलग्न नाही आहे, पण हा शेतकऱ्याच्या संबंधित आहे। मी हिम्मत मोहिते माजी सैनिक आहे। मी दूध संस्था चालवतो आणि माझ्या संस्थेचं दूध वारणा दूध संघ जतला जाते। आता सर, ज्या वेळेला दुधाचे दर एकदम कमी झाले त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 5 रुपये दुधावरती अनुदान दिले, आणि ते अनुदान जानेवारीमध्ये पण दिलं होतं त्यांनी। त्यावेळेला आम्ही सरकारच्या नियमानुसार वारणा दूध संघाच्या पोर्टलवरती सर्व माहिती भरली, आणि त्यावेळेला आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट अनुदान जमा झालं। याबद्दल आम्ही सरकारचा आभार व्यक्त करतो। त्याच्यानंतर जुलै ते सप्टेंबर काळामध्ये परत सरकारने 5 रुपये अनुदान जाहीर केलं 2024 मध्ये। त्यावेळी सुद्धा सर आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती वारण्याच्या पोर्टलवरती प्रत्येक बिल झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटी कंपल्सरी सबमिट केली, आणि 3 महिने संपल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला वारणा दूध संघासोबत। तर वारणा दूध संघाने एक थर्ड पार्टी आउटसोर्सिंग केलंय, त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली होती की तुम्ही सरकारच्या पोर्टलवरती अपलोड करा म्हणून। त्यावेळी त्या थर्ड पार्टीनी ते आमची माहिती आमच्या पशुसंवर्धनचं कोण आहे बोला, तर ती माहिती सर आमची सरकारला पुरवली नाही, महाराष्ट्र सरकार।
आणि त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना ते 5 रुपये असे किती आहेत दूध सांग? बाकी संघाची मला कल्पना नाही आहे. इथं कोण आहे का असं? असे कोण ज्यांना दुधाचा दर पडल्यानंतर पहिल्यांदा 5 रुपये परत 2 रुपये प्लस 7 रुपये असं अनुदान सरकारकडून दिलं. तुम्ही ज्या दूध डेअरीमध्ये दूध घालताय परंतु तुम्हाला ते अनुदान मिळालं नाही असं कोण आहे का इथं दुसरं? कुठल्या डेअरी दूध आहे तुमचं? याचं अनुदान जे आहे ते जिल्हा दुग्ध विकास अधिकारी जे असतात त्यांच्या मार्फत हे अनुदान खाली शेतकऱ्यांना त्या डेअरीमध्ये दिलं जातं. सर माझा प्रश्न वेगळा नाही. आता काय झालंय, त्यांनी तिथं ऑनलाईन सगळी माहिती भरली, पण आता संघ म्हणतोय की तुम्ही माहिती भरली नाही. आता त्याला पर्याय काय काढतोय आपण? आणि वरून तर आता तुमचं पोर्टल बंद आहे ती माहिती भरायची. हो सर मला काय सांगितलं, वारण्याचा जो थर्ड पार्टी आउटसोर्सिंग ज्यांना केले त्यांनी सांगितले तुम्ही माहिती चुकीची भरली आहे. मला असं विचारायचं होतं त्यांना की सर पूर्ण 3 महिन्याची माहिती मी कशी चुकीची भरेन? एखाद्या शेतकऱ्याचा एखाद्या बिलाची मी माहिती चुकीची भरली असेल मान्य करतो. कोण आहे ती थर्ड पार्टी? सर शहाजी शिंदे म्हणून आहे मयूर सॉफ्टवेअरला. त्याला बोलवून घ्या. त्यांनी मला सरळ सांगितलं की तुम्ही माहिती चुकीची भरली त्याच्यामुळे आम्ही तुमचं पुढे पाठवलं नाही. आणि त्यांनी जर असं असेल तर मी संघामध्ये विचारलं तर त्यामध्ये त्यांनी तुमचं क्वालिटी त्यांनी बसवली बघा भरताना सबस्क्राईब नाही झालं रिजेक्ट वगैरे? नाही रिजेक्ट काही झालं नाही सर. माझं जानेवारीमध्ये त्यांनी दिलंय सर भरून. त्याला जर बोलवून घ्या. त्यांचं कसं झालंय का? तुम्ही त्याला बोलवा, थर्ड पार्टी कोण आहे त्याला बोलवून घेतो. ह्याला पण ह्यांचा नंबर घ्या तुमच्या. आणि आणखीन सर मी याच्यावरती दुग्ध आयुक्त मुंबई त्यांना जाऊन भेटलो, त्यांना पत्र दिलं. त्याच्यानंतर त्यांनी ते पत्र कोल्हापूर दुग्ध विकास अधिकाऱ्यांना पाठवलं. त्यांनी परत पत्र रिप्लाय दिलाय. बघा आता तुम्ही काही जास्त करत बसू नका. पशुसंवर्धन अधिकारी ती एजन्सी कोण आहे त्याला बोलवून घेतील, तुम्हाला समोर बोलवून घेतील. तुमचा नेमका काय प्रॉब्लेम झालाय ते आधी बघू आणि मग पुढे कसं जायचं ते आपण ठरवू. ठीक आहे सर, धन्यवाद. ठीक आहे, आता मीटिंगच्या शेवटकडे आपण आलेलो आहे. सर्वप्रथम एकच मिनिट आम्हाला. सर्वप्रथम सर्व अधिकारी या ठिकाणचे जे आहेत पुढे मुचंडीला 1 वाजता मीटिंग आहे, त्यांनी वेळेवर हजर राहावे. दुसरा जो विषय आहे, वनालगतच्या गावात जे SC ST चे लोक राहतात त्यांना जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीतर्फे गॅस कनेक्शन वाटप करण्यात येते. त्याबद्दल आपले RFO निखिल पाटील 1-2 मिनिटं बोलतील आणि ते त्यांना आंदोलन वाटप होईल. हॅलो. हो सर, पहिल्या लाभार्थींचं नाव आहे मीटिंग 2 मिनिटं बसा जाग्यावर. राजेंद्र महाळप्पा गिजगे यांना विनंती. लाभार्थी कोण आहेत पुढं? बसा आपण करू. राजेंद्र महाळप्पा बसू घ्या 5 मिनिटं. सुनील धर्मेंद्र जेले बसा. हे बघा, राजेंद्र म्हाळप्पा गेजगे आहेत का? गॅस कनेक्शन वाटपचे लाभार्थी आहेत का? मान्य आमदार साहेबांना विनंती करतो की आपण गॅस कनेक्शन वाटप करावं. तुम्ही जा ना, तुम्ही या तुम्ही या फॉरेनवाली या पुढं सर्व एकत्र बोला. त्यानंतर एकत्र बोला ना. सुनील धर्मेंद्र गेजगे, संतोष नागू गेजगे, विजय तुकाराम शिंगे सर्व एकत्र फोटो काढा आणि परत त्याला द्या. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी मार्फत आपल्याला गॅस कनेक्शन दिलेलं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत. केसगे कोण आहे? संतोष केसगे. तुमचं कार्ड तुमच्या जवळ असावं. विजय शिंगे. चला हे वाटत नंतर करा. गर्दीत ते कसं देणार? हा चलो 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 फोटो घ्या साहेब. मी फक्त असं उभं करून ते जाईल ह्या जागा. जरा याला हात लावा, याला हात लावा. माननीय आमदार साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. आज दरीवडची येथे
दरीबडची जिल्हा परिषद गटातील नागरिकांना काही अडचणी असतील तर त्याची सोडवणूक जागेवरती व्हावी आणि प्रशासन आणि तुमच्यामध्ये अंतर जास्त राहू नये, त्यांच्यातली दरी कमी व्हावी, अशा दृष्टिकोनातून आपण संपूर्ण जत विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये अशा बैठकांचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीसाठी माननीय प्रांत साहेब, माननीय तहसीलदार साहेब, माननीय अप्पर तहसीलदार मॅडम संघ, माननीय गट विकास अधिकारी, आपल्या THO मॅडम, शिक्षण विभागाचे आपले शेख साहेब, आपल्या फॉरेस्ट विभागाचे अधिकारी, कृषी विभाग, MSEBचे असतील, अन्य सगळे खाते आहेत, जलसंपदा आहेत, जलसंधारण आहे, तर असे सगळे अधिकारी, तलाठी अण्णासाहेब, सर्कल साहेब, ग्रामसेवक अण्णासाहेब, असे सगळे अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. तर सगळ्या अधिकाऱ्यांना माझी हीच विनंती आहे की जत तालुक्यातल्या सामान्य लोकांना कुठला त्रास होऊ नये. आधीच आपली लोक गरीब आहेत, 18 विश्व दारिद्र्य आणि सातत्यानं दुष्काळ, त्यामुळं अनेक पिढ्या ह्या पिचलेल्या आहेत आणि त्यांची सरकार दरबारी पिळवणूक होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये आणि त्यांचं काम सहज व्हावं याची काळजी सर्व अधिकारी महोदयांनी घ्यावी, अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती आपल्या माध्यमातून करतोय. दुसरा विषय, गावातले प्रमुख तुम्ही लोक आहात, इथं सरपंच असतील, उपसरपंच असतील, सरपंचकीचे उमेदवार असतील, थोडक्या मतात पडलेले, सोसायटीचे चेअरमन आहेत किंवा गावामध्ये तुम्ही सातत्यानं सामाजिक काम करणारी मंडळी या बैठकीला उपस्थित आहात. तर तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आता प्रशासन खूप चांगल्या पद्धतीनं हे तुमच्या सोबत आहे. प्रशासनाला सुद्धा काही ना काही वेगळं काम करायचं आहे, चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे. तर तुम्ही सगळे सहकार्य करा, त्यांना मदत करा. जे काही कामं तुम्हाला गावात करणं अपेक्षित आहे, तुम्ही BDO साहेबांना भेटा, तहसीलदार साहेबांना भेटा, प्रांत साहेबांना भेटा किंवा अन्य त्याच्या खात्याचे प्रमुख आहेत त्यांना भेटा. ते तुम्हाला 100% मदत करण्याच्या भावनेतूनच गावागावात आलेत. त्यामुळं पूर्वीची परिस्थिती काय होती ते डोक्यातनं सगळं काढून टाका. आता पूर्णपणे परिस्थिती बदलते. एका दिवसात सगळी परिस्थिती बदलणार नाही, परंतु आपण टप्प्याटप्प्यानं चांगल्या पद्धतीचं परिवर्तन हे सगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून करतोय. तहसीलदार साहेबांनी जी काही भूमिका सांगितली त्याचा तुम्ही लाभ घ्या. हे पूर्ण महिना BDO साहेब सांगतात की बाबा घरकुल सगळी करून घ्या, फेरीचे प्रस्ताव पाठवा, ते द्यायलाच बसलेत. खाली कोण इकडे तिकडे करत असेल तर ते सांगा आमच्याकडं, आम्ही त्यांना सांगू समजून की बाबांनो कोणाला त्रास देऊ नका. तर व्यवस्थितपणे आपल्याला जत तालुक्यामध्ये 100% बदल कसा होईल अशा पद्धतीचा आपण प्रयत्न केला तर चांगल्या पद्धतीचा बदल आपल्याला अपेक्षित वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात तो आपल्याला बदल मिळेल. तशा पद्धतीचं आपण सगळे एकमेकाच्या हातात घालून काम करू. दुसरा विषय, आरोग्य विभागाचा विषय खूप महत्वाचा आहे. आपल्याला गरीब लोक आहेत, त्यांचे काय उपचार 5 लाख, 7 लाख, 10 लाख रुपये त्याला खर्च अपेक्षित आहे. THO मॅडमना माझी विनंती आहे की आपल्या जिल्ह्यातले जेवढे दवाखाने हे मुख्यमंत्री सहायता, वैद्यकीय सहायता पॅनलवरती आहेत त्याची यादी आपण सगळ्या गावातल्या सरपंचांना दिली पाहिजे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कुठले कुठले हॉस्पिटल आहेत त्यांची यादी दिली पाहिजे. आणि मग आपण सरकारी दवाखान्यात आल्याच्या नंतर हे जे सगळे पेशंट आहेत ते पेशंट त्याच हॉस्पिटलला रेफर झाले पाहिजेत. काय काय जे दवाखाने लोक आहेत ते चिठ्ठ्या खाजगी दवाखान्याचे देतात आणि तिथं लोक जाऊन ऍडमिट झाली, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी मग त्यांना कळतं की हे स्कीम मध्ये नाही, मग ते आम्हाला फोन करतात. आणि मग आम्ही हातबल होतो की मदत आम्ही देऊ शकत नाही. सरकार आपली मदत द्यायला तयार आहे, परंतु या टेक्निकल बाबीमुळे त्या लोकांना मदत मिळत नाही. तर तुम्ही सगळे काळजीपूर्वक कुठले हॉस्पिटल आहेत, कुठले दवाखाने आहेत, कुठं पेशंट पाठवायचा हे तुम्ही पाठवा काळजीपूर्वक. मला सांगा, एखाद्या 5 लाखाचं, 10 लाखाचं, 20 लाखाचं खर्च असणारं ऑपरेशन आहे, सांगलीत तुम्ही करू नका, मुंबईला आपण करून घेऊ ना. जर फ्री 100% होणार असेल तर तुम्ही फक्त 5-50 हजार इकडे तिकडे खर्च होईल, पण तुमचं 20 लाख वाचतील, 15 लाख वाचतील, 10 लाख वाचतील. तुम्हाला मुंबईला कोण जाणार? सगळी यंत्रणा आहे आपल्याकडं. मी आता 3 मुलं फक्त त्याच कामासाठी नेमतोय. पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना ट्रेनिंगला मुंबईला पाठवतोय. ते फक्त दवाखान्याचंच काम करतील आणि तालुक्यातल्या लोकांना मदत करतील, अशी एक आपण यंत्रणा राबवतोय.
राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊनी एका मतदारसंघाला एक आरोग्य सेवक दिलाय आता आम्हाला, आमच्याकडून नावं घेतलेत. त्यांचं आता ट्रेनिंग आहे मुंबईमध्ये की या सगळ्या लोकांना मदत कशी होईल सरकारची. तर आपण फुल ताकदीनं व्यवस्थितपणे आपल्या तालुक्यातल्या कुठल्याही माणसाचं दवाखान्याला पैसे नाहीत म्हणून त्याचा मृत्यू झाला अशी एकही बातमी आपल्याकडे आली नाही पाहिजे. आपल्या तालुक्यातल्या एकाही माणसाचं सावकाराकडून 2 लाख घेतले, 4 लाख घेतले, 5 लाख घेतले अशी बातमी आपल्याला येता कामा नये. दवाखान्याच्या खर्चासाठी त्याने 1 एकर जमीन विकली, 2 एकर जमीन विकली ही बातमी आपल्याकडे येता कामा नये. दवाखान्याच्या खर्चासाठी ऊस तोडीची 1 वर्षाची 2 वर्षाची पुढची उचल घेतली आणि ती दवाखान्यासाठी खर्च केली असं होता कामा नये. हे तुम्हा सगळ्यांना वाटलं पाहिजे. मुंबईला, पुण्याला आणि सांगलीत पण जी धर्मादायची हॉस्पिटल आहेत, देवाभाऊनी पहिल्यांदा निर्णय असा केला धर्मादायच्या हॉस्पिटलमध्ये काही अंशी काही टक्के फ्रीज उपचार करणं अपेक्षित होतं, परंतु ते कागदोपत्री करायचे. या पेशंटला मी ऍडमिट केलं, त्याच्यावरती खर्च केला. आता तसं नाही. आपलं सरकार सांगेल यादी हा पेशंटना ह्याचा 100% फ्री करा. मग आता सगळे कामाला लागलेत हॉस्पिटल मोठी मोठी. आपण यादी देतोय सरकार आपलं की बाबा हा पेशंट हृदयाचा आहे, याला 7 लाख खर्च आहे, ह्याचं पूर्ण फ्री करा. आता कागदोपत्री काय चालत नाही आणि त्यामुळे आपण खूप लोकांना मदत करू शकतोय. तर अशी लोक जी आहेत त्यांना आमच्याकडे पाठवा, ऑफिसला पाठवा, आपल्या THO मॅडमकडे पाठवा, आपले जे सरकारी अधिकारी आहेत वैद्यकीय अधिकारी त्यांच्याकडे पाठवा. आपण त्या सगळ्या लोकांना मदत करतोय. एवढं या निमित्तानं बैठकीच्या निमित्तानं बोलतो. परत पण काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आरएच मध्ये BDO साहेबांची एक चांगली सूचना आली की आरएच जे आहे आपलं जतला तिथे एक ह्याच्यासाठी वेगळा कक्ष उघडू आणि त्यातून लोकांना माहिती देऊ. तर असं नवीन नवीन आपण प्रयोग आपण करतोय. संघला आठवड्यातून 1 दिवस पुरवठा अधिकारी येतील. संघला स्टॅम्प व्हेंडर आठवड्यातून एकदा. तिथं काही लोकांनी तक्रार दिली की आठवड्यातून आम्हाला इथं स्टॅम्प मिळत नाहीत, तर एकाला तिथं आठवड्यातून पाठवलं जाईल. तर असे नवीन नवीन बदल आता आपण प्रशासनाच्या माध्यमातून करतोय. मी सर्व प्रशासनाचं तुम्ही जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. हॅलो साहेब. हॅलो. माझा 182 गट नंबरचा रस्ता अडवलेला आहे भविष्याचा. काय नाव आहे? नामदेव मारुत चव्हाण, गाव दरिबडची. पुणे. भावाला अडवला असेल तर कसं आम्ही करणार? भविष्याचा अडवला आणि पूर्ण माझी पाईपलाईन बालीत पुणे अडवलाय. शेजारीने. शेजारी म्हणजे कोण? भाऊच आहे का? नाही, भाऊ नाही, चुलते जमीन घेतलेला आहे. ठीक आहे. आता बघा माझी तर अडचण कशी होती, तुमचा प्रश्न मिटवू आपण. आता भावाच्या विरुद्ध भाऊ तुम्ही रस्ता अडवता, आता तो माझ्याला तर मी कुणाची बाजू घ्यायची? रोज 20 लोक अशी माझ्याकडे येतात की भावाला अडवलंय, चुलत्याला अडवलंय, पुतण्याला अडवलंय. माझी विनंती आहे घरातले जे विषय आहेत शक्यतो प्रशासनाकडे आणि कुणाकडे न जाता मिटले पाहिजेत. रस्ता सगळ्याला पाहिजे. एक जरी घर असलं 4 किलोमीटर लांब तर त्याला रस्ता पाहिजे की नाही सांगा? मी आता दरिबडचीत आलो, जरी माझ्या गावात आलो, मी कुणात तर राहणार आलो ना, तर माझं रान आहे. आता मी आता इथून जाणार आहे मुचंडीला. आता शेकडो लोकांच्या जमीन गेले तर त्या रस्त्यात. आम्हाला रस्ता जायला पाहिजे, पण आमच्या रानात द्यायचं म्हणलं का नको, हे करू नका. 1,500 घरकुलचं काम थांबलंय भाऊभावाची भांडण आहेत म्हणून. त्याने अर्ज दिला ह्याला घर देऊ नका, सामायिक जागेत आहे. अरे सामायिक सगळ्याचीच आहे ना, पण त्याचा हिस्सा ठरलाय ना. आपली सगळी जमीन सामायिक आहे ना, परंतु आपण कुठं घर बांधलंय, कुठं विहीर पाडली आहे, कुठं गोटा आहे, ते काय आपलं सेपरेशन झालं नाही. हे 1,500 जी घरकुल आहेत भावाभावाच्या वादात थांबलेत, त्याच्यामध्ये सुद्धा सरपंचांनी लीड घेतलं पाहिजे. त्यांचे वाद मिटवा तुम्ही गावात. त्या लोकांना घरकुल आलंय ते मिळालं पाहिजे. BDO साहेब सातत्यानं प्रयत्न करतायत. तर तशी पण एक बैठक घ्या गावातल्या लोकांची, ज्यांची घरकुल आता यादी देत आहेत ते दिले यादी ग्रामसेवकांना आहे. अण्णासाहेबांना विनंती आहे की जे जे तुम्हाला माहित आहे अण्णासाहेबांना सगळं, कुणी यात लक्ष घातलं तर गावातलं भांडण मिटू शकतं हे अण्णासाहेबांपेक्षा जास्त कुणालाच माहित नाही. तर ज्याच्याकडे भांडण मिटू शकतंय त्याच्याकडे ते नाव द्या आणि त्यांची भांडणं मिटवून टाका. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि ही मीटिंग बैठक संपली असं जाहीर करतो.